सर्वांचं आजच्या या अ, छोट्या चर्चासत्रामध्ये मी सहकार भारतीच्या वतीने स्वागत करतो. नमस्कार, मी किशोर शितोळे, अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँक मंडळी. सहकार भारतीच्या वतीने आपल्या सहकार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री उदयजी जोशी व सतीशराव मराठे सर यांच्या संकल्पनेतून आजचं हे चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. आणि आज आपण सगळीकडे आता जो बोलबाला सुरू आहे रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिटचा, तर हे सगळ्या 500 कोटींची नेटवर्क असणाऱ्या बँकांसाठीचा हा विषय आहे. आणि आरबीआयनी हा इंटरनल रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिटचा विषय आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे. आणि त्यामध्ये आपण सहकारी बँकांमधली अनेकांचा यामध्ये माहिती किंवा संभ्रम अशा याच्यातून काय काय करावं लागेल आणि हे रिस्क बेस्ड ऑडिट आहे काय हे समजून घेण्याची धडपड आपण गेले 2-3 महिन्यांपासून करतोय. म्हणून माननीय उदयजी जोशी सरांनी आणि आपल्या रिझर्व्ह बँकेचे संचालक माननीय सतीशजी मराठे सरांनी आजचं हे आयोजन विशेष करून आपल्यासाठी केलेलं आहे. आणि हा विषय समजून घ्यावा आणि प्रत्येकालाच आपल्या बँकेमध्ये हा विषय लागू करायचा आहे. आरबीआय ज्या पद्धतीने ऑडिट आपल्या बँकांचं करतं त्याच पद्धतीने बँकांनी पण त्या धर्तीवर आपापल्या ब्रँचेस पर्यंत ऑडिट केलं पाहिजे. असं मी अगदी ढोबळ वाक्य म्हणालो, पण याची खूप मोठी डेप्थ आहे. आरबीआय करते त्याप्रमाणे म्हणजे काय, तर याचे अनेक पैलू आहेत आणि ते पैलू आपल्याकडे असलेला स्टाफ, आपली मंडळी, आपल्या सगळ्यांची यातली माहिती ही कमी पडते. तर ती अधिक माहिती व्हावी म्हणून आज आपल्याला सहकार भारतीच्या वतीने 2 या विषयातले तज्ज्ञ यांचं हे माहिती सत्र व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. त्या 2 वक्त्यांचा मी इथे परिचय करून देतो. त्यापैकी एक वक्ते आहेत माननीय चार्टर्ड अकाउंटंट मुकुंद मनोहर चितळे, मुंबईचे आहेत. अतिशय विद्वान असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा बायोडाटा वाचायचं म्हणलं तर मला अगदी 15 मिनिटं लागतील, इतकी अधिकारी व्यक्ती ही ते या विषयातले आहेत. काही पदं मी त्यातली आपल्याला सांगू, म्हणजे त्यांनी आधी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अशा ठिकाणच्या पदांवर त्यांनी कामं केलेली आहेत. चेअरमन ऑफ नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी वर ते राहिलेले आहेत. मेंबर ऑफ ॲडव्हायझरी बोर्ड ऑफ बँक कमर्शियल अँड फायनान्शियल फ्रॉड्स, हे जे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन असतं त्यांनी अपॉइंट केलेल्या त्या पदावर ते राहिलेले आहेत. मेंबर ऑफ कंपनी लॉ ॲडव्हायझरी कमिटी ते राहिलेले आहेत. आरबीआयची गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर ते राहिलेले आहेत. आरबीआयच्या मेंबर ऑफ ग्रुप ऑफ अमलगमिशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या विषयातल्या चिंतनासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. त्याचप्रमाणे आत्ताच आपली जी मेंबर एक्सपर्ट कमिटी झाली त्याचेही ते आरबीआयच्या एक्सपर्ट कमिटीचे ते मेंबर राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या आहेत, लार्सन अँड टुब्रो, अतुल लिमिटेड, भगारिया इंडस्ट्रीज, आर केबल, पीटीव्ही फाउंडेशन अशा कंपन्यांची इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि सोशल कामामध्येही त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि ऑडिट या विषयामध्ये अकॅडमिक म्हणून त्यांनी आता ते प्रेझेंटली मेंबर ऑफ अकॅडमिक काउन्सिल मुंबई युनिव्हर्सिटीचे पण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. BOS ऑफ युनिव्हर्सिटी, बोर्ड ऑफ स्टडीज जे असतं त्याच्यावरही ते काम करतायत. तर असं अतिशय ऑडिट या विषयामधलं मोठं अधिकारी व्यक्तिमत्व आज आपल्याला मुकुंदराव चितळे सर आपल्याला या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरे वक्ते आहेत आपल्या सहकार भारतीचेच अखिल भारतीय बँक प्रकोष्ठचे प्रमुख माधव रामकृष्ण माटे सर, जनता सहकारी बँकेचे ते चेअरमन आहेत. सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट पुण्यात त्यांचं मोठं नाव आहे. वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल पुणे चॅप्टरचे ते चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे.
एक्स कमिटी मेंबर ऑफ पुणे चार्टर्ड अकाउंटंट सोसायटी पण ते आहेत. कॉर्पोरेट टीचर ऑफ आर्ट ऑफ लिव्हिंग याच्यातले पण ते मोठे शिक्षक अधिकारी आणि त्यांच्या ट्रस्टचे विविध पद ते आर्ट ऑफ लिव्हिंगचे त्यांच्याकडे आहेत. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, टीम वर्क कम्युनिकेशन, कम्युनिकेशन स्किल, डिस्प्यूट रिझॉल्युशन मेकॅनिझम, मोटिवेशन, इन्स्पिरेशन, अशा योगा, मेडिटेशन फॉर फिटनेस आणि लिडरशिप अशा विषयांवर पण ते कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आणि कॉर्पोरेट ग्रुपना व्याख्यानं देत असतात. अशी विविध पद सांभाळणारे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट अभय माटे सर, सहकार भारतीचे कार्यकर्ते, ते पण आज त्यांनी रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट या विषयामध्ये विशेष अशी टीम तयार करून त्याच्यावर त्यांनी खूप काम केलंय आणि बँकांनाही त्याचं मोठं गायडन्स त्यांच्याकडून मिळतंय. परवाच आमच्याही बँकेमध्ये त्यांच्या टीमने येऊन खूप छान माहिती दिली आणि त्यावरून लक्षात आलं की आपण जी काही विचार करतोय या रिस्क बेस्ड ऑडिट बद्दल, तर त्यात आपण खूप मागे आहोत आणि अजून तपशीलवार आपण सगळ्यांनी हा विषय समजून घेतला पाहिजे आणि गंभीरपणाने आपल्या बँकांची, आपल्या संस्थांची सुरक्षितता आणि अस्तित्वासाठी आपण आरबीआयने लागू केलेला हा जो विषय आहे तो खरोखर खूप महत्वाचा आहे, तो समजून घेतला पाहिजे. यासाठी आज सहकार भारतीच्या या चर्चासत्राला आपण सुरुवात करतोय आणि मी माननीय चार्टर्ड अकाउंटंट मुकुंदजी चितळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. माननीय मुकुंदजी चितळे सर. नमस्कार. एक तर सहकार भारतीचे आभार, कारण सहकार भारतीतर्फे एखाद्या कार्यक्रमात बोलायला मिळणं ही खरंच मानाची संधी आहे. सहकार भारतीतर्फे जो कार्यक्रम ठरवलेला आहे त्याच्यात माटे आणि मी असं दोन मिळून हे बोलणार आहोत. शितोळे साहेब, एक विचारणार होतो की पूर्ण मराठीत का मराठी आणि इंग्रजी कशा प्रकारे करायचं? कॉल आला तर मराठीमध्ये असंच म्हणलंय, महाराष्ट्राचाच ग्रुप आपण यावेळेस बोलवलाय अजून, त्याच्यामुळे मराठी आणि आवश्यक तिथे इंग्रजी चालेल. ठीक आहे. एक फक्त विनंती होती की जे बोलत नसतील त्याने जर आपला आवाज थोडा अनम्यूट केला तर मध्ये जो आवाज येतो तो थोडा जरा कमी होऊ शकेल, एवढंच सगळ्यांना विनंती. धन्यवाद. एक तर अतिशय छान प्रकारे इंट्रोडक्शन करून दिली. बऱ्याच वेळा वाटतं इंट्रोडक्शन हा एक नसलेल्या गोष्टी सांगण्याचा भाग असतो, तर आपण ते सगळं सोडून देऊया. मला दुसरा एक ऍडव्हान्टेज असा आहे की माझ्या नंतर माटे सर बोलणार आहेत आणि त्याच्यामुळे जे महत्वाचे विषय आहेत ते सगळे माटे सरांकडे सोडणार आहे. ऍक्च्युली काय करायचं मी माटे सरांकडे सोडणार आहे आणि त्यामुळे विषयाला सुरुवात करून देणं आणि त्यांच्यापुढे प्रश्न मांडणं हे काम मी माझ्याकडे धरतो. रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट किंवा रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट हा विषय, कारण आपण सगळे ज्या बँकांच्या व्यवसायाशी संबंधित असतो तर मूलतः हा पैशाचा व्यवसाय आहे आणि त्यातनं होणारी सामाजिक सेवा ही इन्सिडेंटल आहे, हे मला वाटतं मुख्यतः पहिलं मान्य करायला पाहिजे. बऱ्याच वेळा सामाजिक सेवा ही जर मुख्य धरली तर बँकेचा व्यवसाय ही गोष्ट मागे पडते आणि जेव्हा बँकेचा व्यवसाय ही गोष्ट मागे पडेल आपलं तिकडचं ऐकू जाते. ऍडमिन सगळ्यांना म्यूट करून सरांना अनम्यूट करा आणि इतरांनी पण काळजी घ्यावी की आपल्याला आपला माईक म्यूट राहील. नमस्कार. एक थोडंसं रिपीट होईल पण परत सुरुवात करतो की हा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे. आपण सगळे जे बँकांशी संबंधित आहोत ते आपण सहकारी बँका या फॉर्म मध्ये लोकांचे पैसे घेऊन त्याचा व्यवसाय करणं या व्यवसायाशी संबंधित आहोत आणि त्याच्यामुळे याच्यात व्यवसाय महत्वाचा आहे. त्यातनं दिली जाणारी सर्व्हिस, ज्याला आपल्याला सामाजिक बांधिलकी वगैरे असं म्हटलं तर ती इन्सिडेंटल आहे असं मुख्य मात्र धरायला हरकत नाही. बऱ्याच वेळा जेव्हा सामाजिक बांधिलकी आणि म्हणून होणारा व्यवसाय असं धरलं त्यातल्या व्यवसाय या विषयाकडे थोडं कमी लक्ष जातं. हे थोडंसं विनंती वजा सूचना असं म्हणायला हरकत नाही. रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट असा विषय जर म्हटला तर मुख्य गोष्ट अशी असते की एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट हा विषय सर्वात जास्ती महत्वाचा असतो. कुठलाही व्यवसाय करताना त्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या रिस्क काय आहेत आणि त्या रिस्क आपण कशा प्रकारे हँडल करतो या विषयाला सर्वात जास्ती महत्व असतं. त्या व्यवसायाशी संबंधित ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क आहेत त्या रिस्क आपण कशा प्रकारे इव्हॅल्युएट करतो
याला सर्वात महत्व असतं. कुठल्याही व्यवसायाची रिस्क ही पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही, कारण नो रिस्क नो गेन हा फंडामेंटल व्यवसायातला भाग धरला जातो. आणि त्याच्यामुळे आपण जो बँकिंगचा व्यवसाय करतो त्या व्यवसायात आपण वेगवेगळ्या पोझिशननी या व्यवसायाशी संबंधित आहोत. काही माणसं अध्यक्ष आहेत, काही माणसं उपाध्यक्ष आहेत, काही मॅनेजिंग डायरेक्टर असतील, काही सीईओ असतील आणि काही एम्प्लॉई म्हणून असतील. पण प्रत्येकाचा हातभार हा व्यवसाय करणारच लागतो. आणि त्याच्यामुळे या पूर्ण व्यवसायामध्ये धंद्याची जी प्रिन्सिपल्स आहेत की आपण दुसऱ्याच्या पैशावर व्यवसाय करतोय, त्यामुळे तो पैसा सेफ राहून त्याच्यावर प्रॉफिट मिळवून आपण लोकांना डिव्हिडंड दिलं पाहिजे, हे मला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर कट राहायला पाहिजे. आणि ते तसं ऑब्जेक्टिव्ह ठेवून जर व्यवसाय केला तर तो व्यवसाय ठीक राहील. या पूर्ण प्रोसेसमध्ये रिस्क मॅनेजमेंट हा जो विषय असतो तो अतिशय महत्वाचा असतो. गेले काही वर्ष हा विषय बँकाच नाही परंतु सर्व व्यवसायात तो मुख्य धरला गेलेला आहे. आणि त्यामुळे सेबीने सुद्धा मोठमोठ्या कंपन्यांना रिस्क मॅनेजमेंट आणि त्या रिस्क मॅनेजमेंटची व्यवस्था कशी करायची काय करणार पडेगा? यासाठी वेगवेगळ्या कमिट्या करायला सांगितलेल्या आहेत. आणि त्या कमिटीच्या थ्रू हे काम चालतं. त्यामुळे बँकेत आजचा विषय जरी इंटरनल ऑडिट रिस्क बेस्ड असा असला तरी मुख्यतः रिस्क मॅनेजमेंट हा विषय मुख्य धरला पाहिजे. त्यातला रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट हा एक विषय आहे. गेले काही दिवस रिझर्व्ह बँकेने सांगितलं होतं आपल्याला की हे करणं आवश्यक आहे, परंतु जेव्हा लक्षात आलं की हा विषय फार मर्यादेपलीकडे जात नाहीये तेव्हा रिझर्व्ह बँकेने कंपल्सरी केलं की 31 मार्च 2022 पर्यंत ही सिस्टीम लागू करून ती इम्प्लिमेंट झाली पाहिजे. आणि मग त्यामुळे तिथपासून या विषयाला थोडीशी जास्ती चालना मिळाली असं मला वाटतं. ही प्रोसेस कशी करावी, त्या प्रोसेसमध्ये काय काय अडचणी येतील हा विषय मला वाटतं माटे साहेब नक्कीच डिटेलमध्ये घेणार आहेत. त्यांनी घेतल्यानंतर याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण ते नक्की बोलू. पण हे लक्षात घेऊन मला ज्या थोड्याशा काही गोष्टी लक्षात आल्या त्याचा मी आता थोडासा उहापोह करणार आहे. पहिलं तर अशी गोष्ट आहे की ही कंपल्सरी झालं म्हणून आपण करतोय ही भूमिका डोक्यातनं कृपा करून काढून टाकावी. रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट याचा उपयोग आपल्याला संस्थेला होणार आहे. आणि तसं इंटरनल ऑडिट जर चांगल्या क्वालिटीचं झालं तर त्याच्यामुळे आपल्या संस्थेचा प्रॉफिट वाढवायला मदत होईल. हा विषय मुख्यतः डोक्यात घेतली तर हे रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट जास्ती उपयोगी संस्थांना राहू शकेल असं मला वाटतं. बऱ्याच वेळा इंटरनल ऑडिट या विषयाकडे एक कॉस्ट सेंटर म्हणून बघितलं जातं. आणि जेव्हा एखाद्या विषयाकडे आपण कॉस्ट सेंटर म्हणून बघतो तेव्हा ती कॉस्ट वाचवण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केला जातो. आणि त्यामुळे बऱ्याचशा बँकांचा अनुभव असा आहे की इंटरनल ऑडिटवरचा खर्च किती आहे, अच्छा मग तो खर्च कमी करूया, म्हणजे एक तर माणसं कमी ठेवूया किंवा त्याचे पगार कमी ठेवूया किंवा त्या फीस कमी देऊया. तर मला वाटतं याच्यात कॉस्ट सेंटर नसून एक तर ते नेसेसिटी आहे आणि मग ते नेसेसिटी प्रॉफिट सेंटर होऊ शकतं का याचा विचार अवश्य करावा. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यवसायात एखाद्या गोष्टीला कॉस्ट सेंटरच्या ऐवजी प्रॉफिट सेंटर बघायला लागतो तेव्हा मग त्या व्यवसायात आणि त्या विषयाशी काम करणारी सर्व माणसं त्या विषयाला त्याप्रमाणे न्याय देतात. त्यामुळे पहिली रिक्वेस्ट किंवा पहिली सूचना अशी की इंटरनल ऑडिट हा विषय एक आवश्यक आहे म्हणून आपण ठेवलाय असं न म्हणता आपल्या तो व्यवसायाला अतिशय आवश्यक आहे. आणि त्या व्यवसायाच्या आवश्यकतेनुसार आपण जर इंटरनल ऑडिट केलं तर त्यातनं संस्थेला फायदा होणार आहे आणि आपला प्रॉफिट सुधारणार आहे. हे जर डोक्यात घेतलं तर त्याचा उपयोग नक्कीच कोऑपरेटिव्ह बँकेना जास्ती होऊ शकेल. बऱ्याच वेळा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये इंटरनल ऑडिट म्हटलं तर एक तर आतून म्हणजे एम्प्लॉईज म्हणून लोक करतात किंवा बाहेरच्या एखाद्या सीए फॉर्मला नेमलं जातं. या बाबतीत आरबीआयचं जे सर्क्युलर आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय की पूर्णपणे इंटरनल ऑडिट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देऊन चालणार नाही. याचा विषय सगळ्या बँकांनी करणं आवश्यक आहे. आताच्या सर्व्हेप्रमाणे ठराविक साईजच्या वरच्या बँकांना जर हे आवश्यक असलं तरी व्यवसायाचा एक भाग म्हणून जर सगळ्या बँकांनी सुरुवात केली तर मला असा अनुभव असा आहे की त्याचा बँकांना सगळ्याच प्रकारे चांगला उपयोग होऊ शकतो. मी स्वतः बऱ्याच कंपन्यांमध्ये इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून काम करतो. त्यातल्या अतिशय काही मोठ्या कंपन्या आहेत. तिथेही आम्ही गेले 8-10 वर्ष जेव्हा रिस्क मॅनेजमेंट असा विषय सुरू केला आणि रिस्क मॅनेजमेंट याचा अर्थ जेव्हा छोटी छोटी गोष्ट असते तिथपासून कस्टमर सर्व्हिस पर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्क कुठली असते आणि ही रिस्क आयडेंटिफाय कशी होते आणि त्याचं आपण इव्हॅल्युएशन आणि मॅनेजमेंट कसं करू शकतो हा जर विचार केला तर त्याच्यातनं वेगवेगळे मार्ग निघतात. आणि ते निघालेले मार्ग जर कंपन्यांनी इम्प्लिमेंट केले तर त्यातनं कंपन्यांना भरपूर फायदा झालाय हेच मुख्यतः लक्षात आलं होतं.
याच्यात मुख्य असं ठरलेलं आहे की हा जो इंटरनल ऑडिट असेल त्याच्यामध्ये ते इंटरनल ऑडिट आयदर बरेचसे लोक ट्रान्झॅक्शन बेस्ड ऑडिट करतात किंवा फक्त सिस्टीम बेस्ड ऑडिट करतात. म्हणजे काही ठिकाणी ही बघा दिवसातली आज 10 ट्रान्झॅक्शन बघा किंवा सगळी ट्रान्झॅक्शन बघा, हा एक प्रकार असतो. आणि काही ठिकाणी फक्त सिस्टीम चेक करा, ट्रान्झॅक्शन नाही केलं चेक तरी हरकत नाही. जेव्हा आपण रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट म्हणतो तेव्हा याचं कॉम्बिनेशन होईल कुठेतरी. प्रत्येक प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये रिस्क मुख्यतः काय आहे, त्या रिस्कचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्या रिस्कचं इम्प्लिकेशन काय होईल, त्या रिस्कमुळे आपल्या संस्थेला नुकसान कुठे होणार आहे आणि ती रिस्क आपण कशा प्रकारे कंट्रोल करू आणि त्याचा इंटरनल ऑडिट करताना आपण कशा प्रकारे वापर करू शकू, हा जर भाग आपण बघितला तर नक्कीच रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिटचा उपयोग होऊ शकेल. बऱ्याच वेळा नुसतं सिस्टीम बेस्ड असं जर इंटरनल ऑडिट केलं म्हणजे सगळ्या सिस्टीम छान आहेत, पण नेहमी एक असं लक्षात येतं की नुसत्या छान सिस्टीम या कधी उपयोगी पडत नाहीत. चांगल्या सिस्टीम्स आणि ती इम्प्लिमेंट करणारी माणसं हे दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. त्याच्यामुळे गुड सिस्टीम सपोर्टेड बाय गुड पीपल इज व्हॉट इज ऍब्सोल्युटली डिझायरेबल. त्यामुळे इंटरनल ऑडिट कशा प्रकारे करावं, फक्त ट्रान्झॅक्शन बेस्ड करावं का फक्त सिस्टीम बेस्ड करावं, तर त्यातलं उत्तर असं आहे की जेव्हा प्रथमच सुरुवात होते तिथे साहजिकपणे ते ट्रान्झॅक्शन बेस्ड इंटरनल ऑडिट सुरुवात होते. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्या ट्रान्झॅक्शन बेस्ड मधून सिस्टीम्स मध्ये काय गोष्टी कमी आहे त्या लक्षात येतं आणि मग सिस्टीम बेस्ड ट्रान्झॅक्शन बेस्ड असं ऑडिट सुरू झालं तर मग ते रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट या पोझिशन पर्यंत पोहोचू शकतं. वेगवेगळा विषय आहे, त्या विषयामध्ये किती खोलपर्यंत जायला लागतं आणि याची जबाबदारी कोणाची हा नेहमी मुख्यतः विषय असतो. जो इंटरनल ऑडिट म्हणून काम करेल त्याला पूर्णतः आयदर ऑडिट कमिटीकडे बोर्डाकडे डायरेक्ट जाण्याची अथॉरिटी असली पाहिजे. जेव्हा जेव्हा इंटरनल ऑडिट हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला सीईओ किंवा अशा कुठल्याही पोझिशनला जेव्हा रिस्पॉन्सिबल असतो तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन जरी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सीईओ पर्यंत असली तरी त्याच्या कामाच्या ज्या पद्धती आहेत आणि त्याच्या कामाचा जो रिपोर्ट आहे तो नक्कीच त्यांनी डायरेक्ट ऑडिट कमिटी चेअरमन किंवा पूर्ण बोर्ड चेअरमन यांना देणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण त्या इंटरनल ऑडिट सिस्टीमला स्वातंत्र्य देत नाही आणि त्यांनी मांडलेले मुद्दे पूर्णतः वरच्या लेवलला विचार करायला स्कोप देत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा इंटरनल ऑडिटचा उपयोग होत नाही. अनफॉर्च्युनेटली पुष्कळ वेळा इंटरनल ऑडिटसाठी जी माणसं पाठवली जातात ती बाकी कुठे सुटेबल नाही ना, याला इंटरनल ऑडिटला पाठवून देऊया. हे खरं असेल असं मला वाटत नाही, पण ऐकलेल्या गोष्टी अशा आहेत की जो बाकी कुठे सुटेबल नसेल तर त्याला आता 6 महिने इंटरनल ऑडिटला पाठवून देऊया म्हणजे तो जरा सुधरेल. आता याच गोष्टीकडे थोड्या वेगळ्या प्रकारे बघितलं पाहिजे की जो माणूस इंटरनल ऑडिटला जातो त्याला ऍक्सेस सगळ्या डॉक्युमेंट्सला मिळतो, तो सगळ्या प्रकारच्या व्यवस्था बघू शकतो आणि मग त्यांनी जर सगळ्या प्रकारच्या व्यवस्था बघितल्या तर त्याच्या पुढच्या प्रमोशनला त्या पोस्टिंगचा उपयोग झाला पाहिजे. इंटरनल ऑडिटकडे जे पॉझिटिव्हली आपण बघितलं तर ती पोझिशन अशी आहे की त्याला व्यवसायातल्या सर्व अँगल्स याला म्हणता येतील ते अँगल्स बघण्याची त्याला मुभा दिली पाहिजे. ती मुभा दिल्यानंतर त्याची ऑब्झर्वेशन समजून घेतली पाहिजेत आणि या सगळ्याचा उपयोग त्या माणसाच्या पुढच्या प्रमोशनला आणि बँकेला झाला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा इंटरनल ऑडिटकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो टॉप मॅनेजमेंटचा तो काहीतरी काही ठिकाणी मी म्हणेन असा थोडासा विचित्र असतो आणि त्याच्यामुळे इंटरनल ऑडिटला पाठवलेली माणसं ही तेवढीच कॉम्पिटंट असतात असं नेसेसरली नाही. इंटरनल ऑडिट करताना आणखीन एक गोष्ट लक्षात येते की इंटरनल ऑडिट म्हणजे इन्व्हेस्टिगेटर नाहीये. म्हणजे जे लोक इंटरनल ऑडिटला काम करतात त्यांना एक समजावून नक्की सांगायला लागतं की तुम्ही पण बँकेचा एक भाग आहात, तुम्ही काय बाहेरच्या आलेले पोलीस किंवा इन्व्हेस्टिगेशन नाहीत. त्यामुळे तुमचं जे काय ऑब्झर्वेशन असेल ते मांडताना या सगळ्यातून काय चूक आहे, कशा प्रकारे ती दुरुस्त आली पाहिजे आणि बँकेला या सगळ्याचा उपयोग किती होतो याला ऑब्जेक्टिव्ह महत्व दिले पाहिजे. नाहीतर पुष्कळ वेळा चूक काढण्याकरता चूक काढली आणि मग ते मी कसं खडून काढलं याच्यात लोकांना समाधान असतं. म्हणून तसं समाधान मिळवून देणं की आपलं ऑब्जेक्टिव्ह नाहीये. चालू केलंय ऐका. त्या इंटरनल ऑडिट मध्ये जी ऑब्झर्वेशन येतात ती ऑब्झर्वेशन लक्षात घेऊन ती ऑब्झर्वेशन नीटपणे मांडणं आणि त्या ऑब्झर्वेशन मधनं आपल्या ऑर्गनायझेशनला पुढे काय सुधारणा करता येतील हे मांडणं
या प्रकारचं ट्रेनिंग त्या इंटरनल ऑडिट मधल्या लोकांना देणं हे मला वाटतं अशी आवश्यकता. नाही तर बऱ्याचदा रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट सुरू होतं, परंतु त्या इंटरनल ऑडिटने केलेल्या ऑडिट रिपोर्ट मधूनच रिस्क एवढी वाढते की तो अडचणीचा विषय राहतो. हा जो बॅलन्स साधणं आवश्यक आहे की कोण इंटरनल ऑडिट करतील, ते कशा प्रकारे करतील, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि या सगळ्याचा त्यांनी वापर किंवा मांडणी कशा प्रकारे केली पाहिजे याला नक्कीच तेवढं महत्व आहे. बऱ्याच वेळा जेव्हा एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट म्हटली जाते आणि त्या एंटरप्राइज रिस्क मॅनेजमेंट मध्ये रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट हा एक भाग आहे, तिथे आणखीन एक गोष्ट लक्षात येते की टिपिकली या ज्या रिस्क लक्षात घेतल्या जातात त्या एक तर सिस्टमिक रिस्क, ऑपरेशनल रिस्क आणि फिनान्शियल रिस्क या 3 टाईपच्या नॉर्मली रिस्क लक्षात घेतल्या जातात. पण ऑर्गनायझेशन म्हणून बघितलं तर मी काही रिस्क असा उल्लेख करेन की ज्या जनरली लक्षात घेतला जात नाही. एक असते की कॉम्प्लेसन्सी रिस्क. याचा उल्लेख शक्यतो कोणी करत नाही की आता आमची बँक जरा चांगली व्यवस्थित चालू आहे, आमचा प्रॉफिट चांगला आहे, आमची बँक मोठी झाली. हा जो कॉम्प्लेसन्सी अप्रोच येतो ना, दॅट इट सेल्फ इज अ कॉम्प्लेसन्सी रिस्क. म्हणजे आता आमचं फंक्शन चांगलं चाललंय आणि आता आम्हाला सगळ्या गोष्टी यायला लागल्या असं जेव्हा कुठल्याही संस्थेला वाटायला लागतं त्यावेळी मला वाटतं कॉम्प्लेसन्सी रिस्क ही सर्वात मोठी रिस्क असते. रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट मध्ये ही रिस्क कशी कव्हर करायची हा खरंच एक मोठा प्रश्न आहे. आणखीन एक असं की ती रेप्युटेशन रिस्क ज्याला म्हणता येईल ती असते. एक गोष्ट चूक झाली किंवा एक गोष्ट बाहेर वाईट आली तर त्यातनं संस्थेच्या रेप्युटेशनला किंवा नावाला होणारा जो परिणाम असतो तो परिणाम अतिशय घातक असतो. नाही बाकीचे सगळे बंद केलेले, फक्त दोघांचे. आणि त्याच्यामुळे या टाईपच्या ज्या काही रिस्क आहेत त्या रिस्क आपण कशा प्रकारे हँडल कराव्यात हा एक नेहमी प्रश्न राहतो. मी सुरुवातीला असं म्हटलं की मला एक ऍडव्हान्टेज असा आहे की माझ्यानंतर माटे सर बोलणार आहेत, त्यामुळे जे काही मी कव्हर नाही केलं ते कव्हर करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आजचा प्रोग्राम आपला आहे तो VC वर आहे, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्स फॅसिलिटी. यातली जी मोठी रिस्क असते ती अशी असते की आपण कार्यक्रम एक अमुक वाजता अनाऊन्स करतो, त्या कार्यक्रमात लोक जाण कुठली 15 मिनिटं जॉईन होत राहतात, आवाज येत राहतो आणि त्या आवाज ऐकता ऐकता माणसाला बोलताना बोलायला लागतं. आता मला वाटतं बोलणाऱ्याने ही सवय करून घ्यायला पाहिजे. हळूहळू मी ती सवय तशी करून घेतोय. ऐकणारा मात्र चॉईस आहे की तुम्ही काय ऐकायचं काय नाही ऐकायचं तुमचा चॉईस आहे. आज जी प्रोग्राम मधली रिस्क आहे ती मला वाटतं संस्थेने घेतलेली आहे, सहकार भारतीने घेतलेली आहे. दुसरा एक रिस्क मॅनेजमेंटचा प्रकार असतो की ते साधारण सांगतात की तुम्ही काय बोलणार याची पहिले PPT पाठवून द्या. आता त्या बाबतीत माझ्या बाबतीत म्हणलं तर तेवढी संस्था ती फेल गेली, कारण मी आधी काही PPT पाठवलं नाही. पाटे साहेब मात्र योग्य आहे, त्यांनी PPT वगैरे तयार केली, त्यामुळे ते काय मांडणार याची तयारी पूर्णपणे आहे. एक तर असं आहे की हा विषय तसा म्हटलं तर मोठा आहे, डिटेलमध्ये विषय माठे कव्हर करणार आहेत, त्यामुळे हे झाल्यानंतर याच्यावर एक प्रश्न उत्तर असतील तर ती ऐकायला आणि त्याच्यावर विचार मांडायला मी नक्की अवेलेबल आहे. कुठल्याही विषयात एक नेहमी महत्वाचं असतं की विषय जसा मोठा असतो तसं कमीत कमी वेळा सांगण्यात यालाही महत्व आहे. आणि आपली जी काही रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट आहे त्याचं सर्वात महत्वाची गोष्ट अशी की याची क्वालिटी ऑफ ऑडिट ही नेहमी सुधारली पाहिजे. आता ही क्वालिटी जी असते ती क्वालिटी कशी मोजायची हा नेहमी प्रश्न असतो. त्याला प्रॅक्टिकल उदाहरण एवढंच आहे की आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्यापेक्षा जर इंटरनल ऑडिट चांगलं जास्ती क्वालिटी झालं, म्हणजे परफॉर्मन्स डिवायडेड बाय एक्सपेक्टेशन्स हे जर मोर दॅन 1 असेल तर मला वाटतं इंटरनल ऑडिट चांगलं झालं असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचबरोबर आपण आपल्या एक्सपेक्टेशन्स कशा वाढवणार याला महत्व भरपूर आहे. आणि मला वाटतं अशा प्रोग्राम मध्ये इंटरनल ऑडिट करून मिळणाऱ्या सेवा आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या कशा प्रकारे मिळू शकतील या अपेक्षा प्रत्येक बँकेने वाढवणं याला मला वाटतं महत्व जास्ती आहे. आपण जेव्हा आपल्या अपेक्षा वाढवू तेव्हा साहजिकपणे समोर येणारी सर्व्हिस पण तेवढ्याच प्रकारे चांगली असू शकेल. मला वाटतं आता नाव ऍज ऑफ टुडे तरी मी एवढे विषय हा बोलून थांबतो. माटे साहेब झाल्यानंतर याच्यावर काही प्रश्न असतील किंवा इतर काही असतील तर त्या विषयावर बोलायला मला आवडेल. मला इथे विषय थोड्या प्रमाणात मांडण्यासाठी बोलावलं त्याच्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद चित्रे सर.
चितळे साहेबांनी आता आपल्याला समोर जो विषय मांडला, तर रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट मध्ये ह्या त्यांनी लक्ष दिलं पाहिजे किंवा कॉम्प्लिसन्सी रिस्क जी आहे त्यामध्ये सुद्धा काय आपण बघितलं पाहिजे, तर ह्याही गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे. त्यासोबतच हे कॉस्ट सेंटर नाही तर याला प्रॉफिट सेंटर आपल्याला कसं म्हणता येईल, ह्या पद्धतीने पण जर या इंटरनल ऑडिट कडे बघितलं तर इट मे हेल्प टू युअर ऑर्गनायझेशन. ह्या खूप चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेल्या आहेत. टेक्निकली पण रिझर्व्ह बँकेने व्हॉट टू डू अँड नॉट हे सुद्धा सांगितलेलं आहे. मी सहकार भारतीच्या वतीने मुकुंदराव चितळे यांचा आभार व्यक्त करतो. यानंतर श्री अभयजी माटे आपला विषय मांडणार आहेत. अभयजींचा परिचय किशोरजी चितळे यांनी करून दिलेलाच आहे. अभयजी सहकार भारतीचे प्रदेश बँक प्रकोष्ठ प्रमुख आहेत, पुणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत, स्वतः वेल नोन चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आणि एवढंच नव्हे तर ते नुसते चार्टर्ड अकाउंटंट न राहता त्यांनी कॉर्पोरेट टीचर आर्ट ऑफ लिव्हिंगचे म्हणून सुद्धा काम करतात. आणि मुख्य म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट हाही सुद्धा त्यांचा मोठा आवडीचा विषय आहे. तर ह्या स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आपल्याला जे रिस्क बेस्ड ऑडिट करायचं, इट इज अ स्ट्रेस बेस्ड, इट मे बी अ स्ट्रेसलेस बँकेला करण्यासाठी कसं आवश्यक असू शकेल याही बाबतीत ते निश्चित आपल्याशी चर्चा करतील. मी अभयजी माटेंना विनंती करतो की त्यांनी आपला विषय सुरू करावा. धन्यवाद. धन्यवाद. जरा आपल्याला पीपीटी चालू करता येईल का? ऍडमिन जे कोणी बघतायत ते. हो करतायत सर. पीपीटी सुरू केली आहे, सुरू करतायत लगेच. शेअर सगळ्यांना दिसायला लागली की मग आपण सुरू करू पुढं. पीपीटी येईपर्यंत आपण सुरुवात करूया. हा, पुढची स्लाइड घ्या. केली आहे सर, पीपीटी पण दिसते. हो दिसायला लागली. पुढची स्लाइड घेऊया. थोडक्यामध्ये या ठिकाणी एकूण या प्रेझेंटेशन मध्ये पीपीटी मध्ये काय काय दिलेलं आहे ते सगळं आता मी सांगायचा प्रयत्न करतो. मुळामध्ये मुकुंदराव चितळ्यांनी याची पार्श्वभूमी खूप चांगल्या पद्धतीने आता तयार करून ठेवलेली आहे आणि त्यामुळं खरं म्हणजे माझं काम हे जरा अवघड झालेलं आहे, पण तरी सुद्धा मी माझ्या दृष्टिकोनातून सगळा प्रयत्न करतो. मुळामध्ये रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिटचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे आपण बघूया. मुकुंदरावांनी त्याचा थोडासा उहापोह केलेलाच आहे. त्याचप्रमाणे याची कायदेशीर पार्श्वभूमी काय आहे त्याचाही विचार करूया. कोणत्या प्रकारच्या रिस्क असतात त्याचा विचार करूया. त्या रिस्क आयडेंटिफाय कशा करायच्या त्याचाही आपण विचार करूया. मग याचा आपल्याला काही रिस्क मॅट्रिक्स मांडता येऊ शकेल का, आणि असा जर का रिस्क मॅट्रिक्स जर आपण मांडू शकतो तर नेमकं आपल्याला कुठल्या पद्धतीने पुढे पाऊल टाकायचं आहे याचा आपल्याला काही आराखडा मांडता येईल का त्याचा एक विचार करूया. ही सगळी रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिटची प्रोसिजर, ही सगळी प्रोसेस ही तयार करण्यासाठी त्याचं काहीतरी एक फ्रेमवर्क असलं पाहिजे. ते नेमकं कोणचं असावं याचाही विचार करूया. प्रत्यक्ष ती रिस्क इम्प्लिमेंट करण्यासाठी काय काय करायला लागेल याचाही विचार करूया. आणि या सगळ्या इंटरनल ऑडिट साठी बेसिक रिक्वायरमेंट काय आहेत इम्प्लिमेंटेशनच्या, त्या प्रत्येक बँकांच्याकडे आहेत का नाहीयेत याचाही थोडासा आपण विचार करूया. हे सगळं झाल्यानंतर सहकार भारती म्हणून आपण नेमका कोणत्या पद्धतीची भूमिका ही बजावू शकतो त्याचाही विचार करूया. आणि मग जर आपल्याकडे काही प्रश्न असू शकतील तर त्याची प्रश्नाची उत्तरं ही देण्यासाठी मी स्वतः आहे, मुकुंदराव चितळे पण आहेत, आरबीआयचे संचालक सतीशजी मराठे आहेत. या सगळ्यांच्या बरोबर आणि आपल्यापैकी अनेकांनी या विषयाचा अभ्यास केलेला असेल, त्यामुळं यांनाही मी असं आवाहन करीन की ज्यांना या प्रश्नाचं उत्तर हे अधिक चांगल्या प्रकारे देणं शक्य असेल त्यांनी जरूर यामध्ये सहभागी व्हावं. ज्यावेळेला आपण या रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे हा विचार करतो त्यावेळेला स्वाभाविकपणे आपल्याला लक्षात येतं की काही काही मूलभूत गोष्टी यातल्या लक्षात घ्यायच्या आवश्यकता आहे. जरा पुढची स्लाइड घेऊया. काय काय आहे, ज्या ज्या वेळेला ऑडिटच्या साठी काही ना काहीतरी माणसं असतात. आता मुकुंदरांनी जो उल्लेख केला की हा माणूस आपल्याला अन्यत्र कुठं नकोय ना, मग त्याला टाक ऑडिटला, अशा स्वरूपाची जर माणसांची गर्दी तिथं झालेली असेल
तर त्याचा आपल्याला जो रिस्क बेस इंटरनल ऑडिट करायचा आहे त्यासाठी हा खूप कमी उपयोग भेटतो. आणि म्हणून आपल्याकडे असणारे रिसोर्सेस जे आहेत, जी मनुष्यबळ जे आहे, मग मनुष्यबळ असेल, काही टूल्स असतील, काही सॉफ्टवेअर्स इंटरनल ऑडिटसाठी आपण वापरत असू, तर या सगळ्याचा उपयोग करून घेऊन ज्या वेळेला इंटरनल ऑडिट आपण असं करत असतो त्यावेळेला त्याचा मूलभूत उद्देश जो आहे तो असा आहे की ज्या वेळेला एखादी कठीण परिस्थिती ही निर्माण होते, गेले 2 वर्ष आपण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काय कठीण परिस्थिती बँकांना झाली होती त्याचा अनुभव घेतलेला आहे. मग अशी जर का कठीण परिस्थिती जर का निर्माण झालेली असेल तर अशा निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपल्या बँकेवरती कमीत कमी परिणाम कसा होऊ शकेल याचा विचार करणं हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून असा कमीत कमी परिणाम जर व्हायचा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला ऑडिटचा प्लॅन हा तयार करावा लागेल की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त रिस्क आहे ते सगळं ऑडिटमध्ये अनेक वेळेला आलं पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी पण वाढवायला पाहिजे, अशा स्वरूपाचा विचार जो आपण पुढे करणार आहोत. म्हणून हे मूलभूत उद्दिष्ट आपल्याला करावं लागेल. त्याचप्रमाणे जी बँकांना रिस्क ही आपल्याला घ्यावी लागते, आता मुकुंदरावांनी उल्लेख केला की बँकेचा व्यवसायच असा आहे की जो रकमेशी संबंधित असल्यामुळं स्वाभाविकपणे तिथं इनहेरंट रिस्क ही आहेच आहे, कारण सगळा पैशाशी असणारा व्यवहार आहे. आणि त्यामुळं पैशाचा व्यवहार असल्यामुळं बँक हा व्यवसायच मुळामध्ये अत्यंत रिस्की आहे का, तर त्याचं उत्तर आपल्याला हो असंच द्यावं लागेल. मग ती रिस्क आपल्याला कमीत कमी कशी करता येऊ शकेल याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये बँकेची उद्दिष्ट जी आहेत, मग काही शॉर्ट टर्म उद्दिष्ट असतात, काही लॉंग टर्म उद्दिष्ट असतात. ही प्रत्येक शॉर्ट टर्म उद्दिष्ट काय आहे, लॉंग टर्म उद्दिष्ट काय आहे याचा विचार हा करायला लागेल. उदाहरणार्थ आता शॉर्ट टर्म जर विचार करायचा म्हटला तर आता 31 मार्च 22ला कामाचे दिवस म्हणून जर विचार करायचा म्हटला तर जेमतेम 20 ते 25 दिवस शिल्लक आहे. अशा वेळेला बँकांचं प्रत्येक वेळेला असणारं शॉर्ट टर्म उद्दिष्ट असं असणार आहे की जेवढी जास्तीत जास्त वसुली आपल्याला करता येऊ शकेल ती करायची आणि एनपीएचं पर्सेंटेज हे आपल्याला खाली आणायचं. एनपीए पर्सेंटेज जर खाली आणायचं असेल तर एनपीएची वसुली हा एक भाग आणि त्याचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद जो आहे तो म्हणजे कर्जाची वाढ. अशी कर्जाची वाढ करायची असेल एकूणातच सगळ्या कल असा राहतो की अरे आपल्याला कर्ज वाढ करायचे, जास्तीत जास्त रक्कम आपल्याला 31 मार्चच्या आतमध्ये कशी डिस्बर्स करता येऊ शकेल याचा आपण विचार करूया. आणि असं जर का झालेलं असेल तर स्वाभाविकपणे हे शॉर्ट टर्म उद्दिष्ट आपण पूर्ण करण्यासाठी नक्कीच खटाटोप करू, पण कदाचित अशा या रिस्क घेण्यामध्ये किंवा असं आपल्याला कर्ज वाटप करायचंय अशामध्ये आपण काही लॉंग टर्म ही रिस्क घेत तर नाही ना याचाही आपल्याला विचार करायला लागेल. आणि म्हणून अशा आपल्याला काही पद्धती याच्यामध्ये कशा आणता येऊ शकतील की ज्या योगे ही रिस्क आपल्याला शॉर्ट टर्मची काय लॉंग टर्मची काय कमीत कमी कशी करता येऊ शकेल याचाही विचार आपल्याला या रिस्क बेस इंटरनल ऑडिट मध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीने ही आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटी किंवा प्रत्येक गोष्ट यातली ही रिस्कच्या असेसमेंटच्या माध्यमातून आपल्याला कशी कशी करता येऊ शकेल याचाही विचार करायचा आहे. ही आपल्याला रिस्क असेसमेंट करणं ही याच्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट राहणार आहे आणि त्याचाही विचार आपल्याला या रिस्क बेस इंटरनल ऑडिट मध्ये करायचा आहे. आणि म्हणूनच त्यामध्ये ज्यामध्ये जास्त रिस्क आहे ती ऍक्टिव्हिटी आणि ज्याच्यामध्ये कमी रिस्क आहे ती ऍक्टिव्हिटी या दोन्हीचं आपल्याला एकूणामध्ये मूल्यमापन करून ज्याच्यामध्ये जास्त रिस्क आहे त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने अधिक लक्ष देणार आहोत याचा विचार हा करायला लागणार आहे. उदाहरणच जर सोपं घ्यायचं झालं तर समजा आमच्याकडे काही लॉकर्स आहेत आणि लॉकर्स मधले माझे 10 लॉकर्स हे रिकामे राहिलेले आहेत. ठीक आहे, हे महत्वाचं आहे की नाही, नक्कीच महत्वाचं आहे, पण याच्यामध्ये रिस्क किती आहे, याच्यातली रिस्क ही खूपच कमी आहे. पण त्याऐवजी मी मगाशी जो म्हटलं की आता 31 मार्चच्या आतमध्ये मला लोन डिस्बर्समेंट करायचंय आणि एक 10 कोटीचं लोन मला आता द्यायचं आहे, हे करत असताना याच्यामधली रिस्क ही मोठी आहे. आणि म्हणून असं 10 कोटीचं लोन देणं आणि एखाद्या 10 लॉकर हे देण्याची व्यवस्था करणं या दोन्ही मधली असणारी रिस्क ही पूर्णपणे वेगवेगळी आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करणं आणि त्यामधनं याची असेसमेंट करून त्या पद्धतीने पुढे जाणं, त्या पद्धतीने त्याला अनुसरून असणारं असं ऑडिट करणं हे अधिक महत्वाचं आहे.
त्याच पद्धतीने अजून एक जो आपल्याला विचार करायला लागतो तो असा की जे ब्रांच मॅनेजमेंट जे असते त्या किंवा ब्रांच मॅनेजमेंटचे जे फंक्शन्स असतात किंवा आपल्या ज्या बँकेच्या ऍसेट्स आहेत सगळ्या लोन सकट, या सगळ्याची आपल्याला ही ऍसेट आपल्याला सेफगार्ड कशी करता येईल, राखून कशी ठेवता येऊ शकेल, याचाही विचार हा आपल्याला रिस्क बेस्ड ऑडिटमध्ये हा करावा लागणार आहे. आणि तशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. जरा पुढची स्लाइड घेणार. त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचाही विचार आपण करूया. 2000, जरा पुढची स्लाइड घ्या. ऍडमिनचे, हा याच्याही पुढची घ्या. पार्श्वभूमी अशी आहे की हे रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट हे कमर्शियल बँकांना, शेड्यूल कमर्शियल बँकांना ऑगस्ट 2001 मध्ये सुरू झालेलं आहे. अलीकडची स्लाइड नाही, मी सांगीन त्यावेळेला फक्त पुढे जा. अलीकडे, अजून अलीकडे, अजून अलीकडची स्लाइड घ्या. त्यामध्ये ऑगस्ट 13, 2001 मध्ये अजून अलीकडे, मी पुढे जायच्या वेळेला सांगेन, हा बस इथेच थांबा. मी पुढे जायच्या वेळेला सांगेन त्यावेळेलाच फक्त पुढे जा, स्वतःहून जरा नका जाऊ प्लीज. तर 2001 मध्ये हे सगळं शेड्यूल्ड कमर्शियल बँकांना रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट हे लागू झालेलं होतं. आणि त्यामुळं त्याची जी उद्दिष्ट त्यावेळेला ठरवली गेलेली होती ती अशीच होती की जो मगाशी मी उल्लेख केला होता, एखादा जर का अडचणीचा प्रसंग उभा राहिला तर त्याचा बँकेवरती होणारा जो परिणाम आहे हा आपल्याला कमीत कमी कसा घडवून आणता येईल हा मुख्य हेतू. तसंच ज्या काही आपल्याला बँकेमधल्या एकूणामध्ये रिस्कच्या ज्या काही सगळ्या एकूण जे काही जोखीम आहे ही जोखीम याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवायला लागत असतं. आणि असं लक्ष ठेवण्यासाठी असणारं मनुष्यबळ हे स्वाभाविकपणे कमी असतं. मग असं जर का कमी असणारं जर ते मनुष्यबळ असेल तर त्याची आपल्याला योग्य प्रकाराने विभागणी कशी करता येऊ शकेल त्याचाही विचार करणं. ऑनसाईट इन्स्पेक्शन आणि ऑफसाईट मॉनिटरिंग हाही विषय हा यामध्ये आणला गेला. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये जसा मुकुंदरावांनी मगाशी उल्लेख केला की ज्या काही अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत यांना सुद्धा हा विषय 3 फेब्रुवारी 2021 पासन हा कंपल्सरी म्हणून केला गेला. त्याच्यासाठी एक अट ही घातली गेली की ज्या बँकांच्या ऍसेटचा साईज हा 500 कोटी रुपयाच्या वर आहे, 500 कोटी किंवा 500 कोटी रुपयाच्या वर, त्यांना सगळ्यांना हे रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट हे पूर्णपणे बंधनकारक असंच झालेलं आहे. आणि त्या बंधनकारक असण्याची तारीख सुद्धा 31 मार्च 2022 म्हणजे आजपासून फक्त 20 ते 25 दिवस एवढ्यामध्ये हे बंधनकारक आहे. म्हणजे किमान आपल्याला या गोष्टीची सुरुवात तरी या तारखेच्या आतमध्ये करावीच लागणार आहे. आणि 500 कोटी आणि त्याच्या वरचा ऍसेट साईज हा विचार केलेला आहे. त्यामुळं याच्यातला एक संभ्रम बाजूला करण्याची आवश्यकता आहे की ऍसेट साईज याचा अर्थ फक्त ऍडव्हान्सेस असा नाही. अगदी ढोबळमानाने जर का बोलायचं झालं तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडची सगळी बेरीज आणि त्यामध्ये जर का फक्त लॉस येत असेल तर तो लॉस वजा केल्यानंतरची येणारी बेरीज ही जर 500 कोटीच्या वर जर जात असेल तर आपल्याला हे रिस्क बेस्ड इंटरनल ऑडिट हे मॅन्डेटरी आहे, करावंच लागणार आहे. आणि मगाशी मुकुंदरावांनी उल्लेख केला की हे आरबीआयने सांगितलं म्हणून करावंच लागणार आहे असं गृहीत न धरता आपल्यासाठी ते महत्वाचं आहे, यासाठी ते आपल्याला करावं असं मला वाटतं. एनबीएफसीचा वगैरे त्या स्लाइड मध्ये उल्लेख आहे. आपण आता बँकांचे लोक सगळे जमलेलो आहोत त्यामुळे तो उल्लेख मी टाळतो. जरा पुढची स्लाइड घेऊया. यामध्ये महत्वाचा प्रश्न जो येणार आहे तो असा आहे की रिस्क म्हणजे नेमकं आहे तरी काय. आणि रिस्कची व्याख्या ती अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. ती व्याख्या जशीच्या तशी वाचणं हेच मला अधिक संयुक्तिक वाटतं. जरा पुढची स्लाइड घेता. रिस्क मीन्स, पुढची स्लाइड, अजून एक स्लाइड पुढं. रिस्क मीन्स uncertainty regarding deviation from expected outcomes
विच मे रिझल्ट इन टू लॉसेस. नाही अलीकडचं घ्या, पुढं मी सांगेन त्यावेळेला फक्त पुढं घ्या. हा बस इथंच थांबा, मी सांगेन त्यावेळेला पुढे जा, आधी नका जाऊ. आता या वेळेला आपल्याला असं लक्षात घ्यायला लागेल की रिस्क कुठल्या कुठल्या असू शकतात, त्याचाही उल्लेख मुकुंदरावांच्या बोलण्यामध्ये आला. एक्झिस्टिंग रिस्क असू शकते, पोटेन्शियल असू शकते, म्हणजे आज जी आहे ती रिस्क आणि जी उद्या येऊ घातलेली आहे ती पण रिस्क असू शकते. आणि त्याच्यामध्ये रिस्क ही मोजता येऊ शकते का, तर नक्की ती मोजता येऊ शकते. त्याची काही तंत्र आपल्याकडे विकसित झालेली आहेत, त्याचाही उपयोग होऊ शकतो. अर्थातच त्यामध्ये कितीही जरी ऑब्जेक्टिव्ह राहायचं म्हटलं तरी थोडाफार सब्जेक्टिव्ह हा विषय त्यामध्ये येऊ शकतो, पण तरी सुद्धा एकूण ढोबळमानाने रिस्क ही मोजता येऊ शकते हा विषय आपण लक्षात घेऊया. तसंच रिस्क ही कंट्रोल पण करता येऊ शकते. प्रत्येक रिस्क ही कदाचित कंट्रोल करणं हे अवघड नक्की असेल, पण अशक्य नक्की नाहीये. आणि म्हणून ती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय काय करता येऊ शकतं याचाही विचार आपल्याला या सगळ्या एकूण प्रेझेंटेशन मध्ये करायचा आहे. रिस्क म्हटल्यानंतर त्यामध्ये दोन पद्धतीच्या रिस्क या येतात. एक येते इनहेरंट रिस्क आणि दुसरी येते कंट्रोल रिस्क. इनहेरंट रिस्क मध्ये सुद्धा तीन मुख्य प्रकार हे येऊन जातात. पहिली आहे क्रेडिट रिस्क, दुसरी आहे मार्केट रिस्क आणि तिसरी आहे ऑपरेशनल रिस्क. या प्रत्येक गोष्टीचा आपण थोडक्यामध्ये जरा आढावा घेऊया. यामध्ये इनहेरंट रिस्क ज्या येतात, या इनहेरंट रिस्कच्या मध्ये एखादी गोष्ट ही आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये विचारामध्ये घ्यायची राहूनच गेली आणि त्यामध्ये इंटरनल कंट्रोल हा विषय नाही मोठा, पण ती राहूनच गेलेली जर असेल तर इनहेरंट रिस्क ही याच्यामध्ये राहू शकते. आणि म्हणूनच ज्या वेळेला अशा पद्धतीचे व्यवहार बँकांमध्ये आपण करत असतो की जे मुळामध्ये कॉम्प्लेक्स नेचरचे आहेत, अतिशय गुंतागुंतीचे असत आहेत, किंवा ज्यामध्ये कुठला तरी अंदाज बांधत असताना आपल्याला तो अंदाज बांधण्यासाठी आवश्यक असणारं एक्सपर्टाईज भले आपल्याकडे असेल सुद्धा, पण ती माहिती मर्यादित जर मिळालेली असेल तर त्याही संबंधामध्ये काही ना काहीतरी अडचणी उद्भवू शकतात. आणि त्यामुळं अशी सुद्धा जी रिस्क आहे ही इनहेरंट रिस्क म्हणून असते. या इनहेरंट रिस्कचे आपण पुढचे जे तीन प्रकार आपण म्हटलेले आहेत त्याकडे आपण जाऊया, म्हणजे मग याचा अजून आपल्याला तपशीलवार विचार हा करता येऊ शकेल. जरा पुढची स्लाइड घेऊया. क्रेडिट रिस्क कुठली कुठली आहे. क्रेडिट रिस्कचा विचार करत असताना आपल्याला क्रेडिट कॉन्सन्ट्रेशन हा महत्वाचा विषय आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आला असेल. आणि अनेक बँकांच्या मध्ये असं बघायला मिळतं की कोणता तरी एखादा एक सेक्टर असा धरला जातो की त्याला खूप मोठ्या प्रमाणावरचं फायनान्सिंग हे बँकेमध्ये केलं जातं. मध्यंतरीच्या काही काळापूर्वी बिल्डर्स हा व्यवसाय असा होता की ज्यामध्ये खूप मोठा तेजीचं असं सगळं वातावरण होतं. त्या आधीच्या काळामध्ये फार्मास्युटिकल या ठिकाणचं वातावरण असं होतं की त्या ठिकाणी खूप मोठी तेजी आहे. आणि म्हणून अनेक बँकांनी या दोन सेक्टरच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हे फायनान्सिंग केलेलं होतं, कर्ज दिलेलं होतं. क्रेडिट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं या पद्धतीचा विचार हा क्रेडिट कॉन्सन्ट्रेशन मध्ये येतो. आणि म्हणून असा एखादाच कुठला तरी भाग विचारात घेऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त फायनान्सिंग जर दिलं गेलं असेल तर ते क्रेडिट कॉन्सन्ट्रेशन म्हणून राहतं. तसंच दुसरी जी रिस्क यातली क्रेडिट रिस्क मधली येते ती म्हणजे क्रेडिट इश्युइंग प्रोसेस. ज्या वेळेला कर्जाचा अर्ज आपल्याकडे येत असतो त्या अर्जाचं प्रोसेसिंग करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि असं महत्वाचं असल्यानंतर सुद्धा आवश्यक असणारं मनुष्यबळ किंवा आवश्यक असणारं स्किल सेट हा त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेच आहे असं गृहीत धरणं हे खूप धोक्याचं असतं. आणि कदाचित असं होऊ शकतं की असा जर का स्किल सेट आपल्याकडे नसेल तर क्रेडिट इश्युइंग प्रोसेस जे असते जे म्हणजे थोडक्यामध्ये कर्जाची छाननी करणं, मग ते छाननी केल्यानंतर ज्या लिगल टीमकडे आपण पाठवत असतो त्या लिगल टीमच्या मध्ये जर का तेवढी कॉम्पिटन्सी नसेल तर त्याच्यामध्ये असणारी जी काय अग्रीमेंट्स आहेत ती अग्रीमेंट कशा पद्धतीची करायला लागतील त्यामध्ये कदाचित अडचणीचे विषय येऊ शकतात. अशा सगळ्याचा उहापोह हा क्रेडिट इश्युइंग प्रोसेस मध्ये केला जातो. आणि त्यामुळं शेवटचं कर्ज वितरण होईपर्यंत
कर्जाचा अर्ज आल्यापासून ते कर्जाचं वितरण होईपर्यंत जी काही सगळी कर्ज वितरणाची जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये आपल्याला ही क्रेडिट रिस्क ही प्रत्येक बँकेला ही उचलावी लागत असते. तसंच सायक्लिकल परफॉर्मन्सेस ही सुद्धा एक क्रेडिट रिस्क असते. उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादी शुगर इंडस्ट्री आहे. शुगर इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे सायक्लिकल परफॉर्मन्स असतो त्यांचा, त्या एका इंडस्ट्रीचा. तसंच काही बँकांची म्हणून सुद्धा सायक्लिकल अशा स्वरूपाची ही परफॉर्मन्सेस हे असू शकतात. हे त्या बँकेला स्वतःच्या अभ्यासामधून हे ठरवता येऊ शकतं. आणि त्यामुळं अशा स्वरूपाची जर का आपल्याकडे रिस्क असेल तर त्याचाही विचार हा आपल्याला या क्रेडिट रिस्क मध्ये हा करावा लागत असतो. पुढची स्लाइड घेणार. त्याच्या पुढची जी रिस्क असते ती मार्केट रिस्क असते. मार्केट रिस्क मध्ये निरनिराळ्या प्रकारच्या मार्केट रिस्क असतात, पण त्यातली अत्यंत प्राधान्याने जी धरली जाऊ शकेल अशी ती रिस्क आहे म्हणजे ती इंटरेस्ट रेटची रिस्क. जरा पुढची स्लाइड घेता. मग इंटरेस्ट रेट मध्ये आता अनेक ठिकाणी कटथ्रोट कॉम्पिटिशन ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाची या ठिकाणी आता चढाओढ चालू आहे. आणि कित्येक वेळेला आपल्या या सहकारी बँकांना हा अनुभव आलेला असेल. काही सगळ्या बँकांची नावं घेत नाहीये. जरा पुढची स्लाइड घ्या ना. माते सर, हॅलो. हा, एक ऍडमिनला रिक्वेस्ट होती, जे होस्ट आहेत ना, काय एक कंटिन्युअस बीप येतोय, त्याच्यामुळे काय होतंय, तू पॅनिक होते. आम्हाला आहे ना आवाजच येत नाही कोणाला क्लिअर. ऍडमिन मधल्यांचं जरा बहुतेक तिथं थोडं काहीतरी एक गडबड बीप, राहते. एक कंटिन्युअस बीप येतोय, एक हे ना कंटिन्युअस बीप हा. येतोय, त्याच्यामुळे ते तुमचं जे वाक्य आहे ना कळत नाही. आवाज बंद करा म्हणा. नोटिफिकेशनचा आवाज बंद केला तर आवाज बंद होईल. अच्छा. आणि जरा पुढची स्लाइड घ्या ना थोडे. मार्केट रिस्क जे आहे त्यामध्ये महत्वाचा भाग जो मी म्हटला की इंटरेस्ट रेट. आणि अशा अनेक बँकांची सँक्शन लेटर घेऊन लोक आपल्याकडे येताना, तर मी सांगितल्याशिवाय नका नाव करू. जरा मी सांगेन ना तुम्हाला पुढे घ्या म्हणून, त्यावेळेला करत जा ना. त्यामुळे अशा अनेक वेळेला निरनिराळ्या बँकांच्या मध्ये अशी सँक्शन लेटर घेऊन आलेली मंडळी आपल्याला बघायला मिळालेली असतील की तुमच्या बँकेचा, कोऑपरेटिव्ह बँकेचा दर किती आहे व्याजाचा? 9%, 9.5%, 10%, 10.5%. ही बघा अमुक अमुक एक बँक आहे, त्यांनी मला 8% द्यायचं मान्य केलंय. ही बघा अमुक एक बँकेचं माझ्याकडे सँक्शन लेटर आहे, त्यांनी मला 7.90% मी देतो, अशा स्वरूपाचं पण म्हणणं केलेलं आहे. त्यामुळं अशा स्वरूपाचं इंटरेस्ट रेटवरचं जे काही आता युद्ध जणू काही चालू आहे कमी कमी इंटरेस्ट रेटला देण्याचं, त्या ठिकाणची मार्केट रिस्क ही खूप मोठी असते. पण ही तेवढ्यापुरती मर्यादित नाहीये. अजूनही त्यामध्ये बरेच भाग येत असतात. प्रोफाईल कुठलं आहे बँकांचं, त्यामध्ये सुद्धा ती बऱ्यापैकी हे रिस्क असू शकते. त्याचं रेटिंग कुठलं आहे त्या कस्टमरचं, ही सुद्धा मार्केट रिस्क ही मोठ्या प्रमाणावर असू शकते. आणि म्हणून अशा मार्केट रिस्कचा सुद्धा विचार हा आपल्याला करावा लागत असतो. तसंच ऑपरेशनल रिस्क ही पण खूप मोठ्या प्रमाणात ही राहत असते. म्हणजे काय ऑपरेशनल रिस्क म्हणजे की जर काय आपल्याकडे एखाद्या इंटरनल प्रोसेसेस या जर का त्याच्यामध्ये काही कमतरता राहत असेल, त्यातलं जर मनुष्यबळ जे असेल ते पुरेसं त्या आवश्यक असणारं तज्ञता त्याकडे नसेल, किंवा आपल्या सिस्टीम जर का वीक असतील, आपलं एखादं सॉफ्टवेअर जे असेल त्या सॉफ्टवेअर मधला काही कंट्रोल हे जर का वीक असतील, किंवा काही एक्सटर्नल इव्हेंट पण असतात, लिगल रिस्क असते ती पण असते, या सगळ्याची ऑपरेशनल रिस्क ही सुद्धा त्यामध्ये येत असते. आणि तिसरा जो विषय महत्वाचा अत्यंत जो राहतो तो असा की कंट्रोल रिस्क. यामध्ये काय राहतं की एखादा कंट्रोल बँकेमध्ये हा आपल्या इथनं आपण हा मुळामध्ये ऍप्लिकेशन मध्ये ठेवलेला असतो, पण दुर्दैवाने त्याच्या कॉम्प्लेक्सिटी म्हणा किंवा कॉम्प्लेक्स इश्यू असल्यामुळे म्हणा किंवा कोणत्या तरी कारणामुळे किंवा कोणाच्या प्रेशरमुळे म्हणा, संचालकांच्या मधल्या एखाद्या प्रेशरमुळे म्हणा, अशा वेळेला जे काही सगळे कंप्लायन्सेस असतात, या कंप्लायन्सेसचा किंवा बिझनेसची जी प्रिन्सिपल्स किंवा रूल्स आहेत त्याचा हा कुठं ना कुठेतरी आपण त्याच्याशी तडजोड स्वीकारली जाते. आणि अशा वेळेला जर का ती तडजोड स्वीकारली गेली, खरं म्हणजे ही कंट्रोल रिस्क आहे. म्हणजे काय की हे आपल्याला कंट्रोल करता येत असतं, म्हणता येऊ शकतं की नाही हे नियम असे आहे, या नियमांमध्ये हे जर बसत असेल तरच हे होऊ शकेल, अन्यथा हे होणार नाही. पण कित्येक वेळेला असे जर का दबाव जर आलेले असतील
आणि जी मी कारण मगाशी म्हटली त्याप्रमाणे त्याचा जर विचार केला तर ही सगळी कंट्रोल करता येण्याजोगी रिस्क आहे. आणि म्हणून अशा सगळ्याचा विचार हा आपल्याला या सगळ्यामध्ये करावा लागत असतो. जरा पुढची स्लाइड घ्या. आणि अशा सगळ्याचा विचार करत असताना आपल्याला ही नेमकी रिस्क आपली किती आहे, जोखीम किती आहे हे ठरवण्यासाठी म्हणून काही मॅट्रिक्स आपल्याला उपयोगी पडत असतात. जरा पुढची स्लाइड घ्या. आणि मग असं पुढची स्लाइड घ्या. अशी जोखीम कोणची आहे ही ठरवण्यासाठी जे आपल्याला उपयोगी पडत असतो तो हा रिस्क मॅट्रिक्स हा त्यासाठी उपयोगी पडत असतो. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला जी काय कार्यवाही जी करावी लागत असते ती अशी असते की इनहेरंट रिस्क कुठल्या आहेत, कंट्रोल रिस्क कुठल्या आहेत, याचा पहिल्यांदा आपल्याला नेमकेपणाने त्याचा पहिला आयडेंटिफाय करणं, त्या पहिला शोधून काढणं हे महत्वाचं असतं. त्या कशा शोधून काढायच्या, काय काढायचं याचाही आपण थोडक्यामध्ये उहापोह हे करणार आहोत. आणि म्हणून असं जर का आपल्याला या इनहेरंट रिस्क जर का शोधायच्या असतील तर त्या पहिल्या शोधून काढल्यानंतर या दोन्ही रिस्क आहेत याचं आपल्याला मॅपिंग करणं, जो मी आता मॅट्रिक्स या ठिकाणी दाखवलाय त्या पद्धतीने ते मांडणं. आणि मग या दोन्ही रिस्कचं आपल्याला कॉम्बिनेशन करून या दोन्ही रिस्क ज्या आहेत त्याचं कॉम्बिनेशन काय काय करता येऊ शकेल याचाही विचार हा आपल्याला करता येऊ शकतो. आणि मग असा जर विचार या रिस्क मध्ये थिअरॉटिकल हा मॅट्रिक्स कसा मांडता येऊ शकेल तो आता या ठिकाणी केलेला आहे. प्रत्यक्षामध्ये ही रिस्क आपल्याला आयडेंटिफाय करून ती मेजर केल्यानंतर हा मॅट्रिक्स मांडायचा आहे. आदित्य स्वामी फोन लावला बाहेर पडायचं काय करायचं विचार हिचा बाहेर पडला काय काय नाही गेलं नाही बघितलं सगळं केलंय. ठीक आहे. आता यामध्ये इनहेरंट रिस्क आणि कंट्रोल रिस्क असे दोन आपण अक्षांश आणि रेखांश हे दोन असे घेतलेले आहेत. त्यामध्ये इनहेरंट रिस्क जे आहे त्यामध्ये आपण 3 प्रकार केलेले आहेत, हाय, मीडियम आणि लो. त्याच पद्धतीने जी कंट्रोल रिस्क आहे त्यामध्ये सुद्धा लो, मीडियम आणि हाय असे तिन्ही प्रकार हे या दोन्ही ठिकाणी आपण दाखवलेले आहेत, इनहेरंट मधले पण आणि कंट्रोल मधले पण. आता याच्यामध्ये आपण एबीसी पासून ते आय पर्यंतच्या निरनिराळी अक्षरही त्या ठिकाणी मुद्दामून दिलेली आहे की तो जो कॉर्नर जो म्हटलेला आहे किंवा तो जो सेल जो म्हटलेला आहे त्या सेल मध्ये आपण एक उदाहरण समजायला एकदम सोपं जाईल. वरचा जर का हाय म्हणून इनहेरंट मधला जर हाय घेतला साहेब माटे साहेब एक मिनिट. हॅलो माटे साहेब, काय होतंय ते होस्ट किंवा को होस्ट कोणाला तरी ते इतका बीप आवाज येतोय की ते कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. त्यामुळं सगळ्यांची ते एवढे लोकांनी हे टाकले चॅट मध्ये की बाबा पहिला बीप बंद करा. तर कृपया को होस्ट बराच वेळेचा प्रयत्न करतोय परंतु सिस्टीम मधून होत नाहीये, ते बीप आवाज येतच राहणार आहे. ऍडमिन बराच वेळेचे प्रयत्न करतायत बट तो बीप आवाज काही बंद होत नाही. ऍडमिन एक मिनिट, ऍडमिनने म्यूट केलं ना त्यांचं तर होईल ते करून बघा. कोणी जॉईन झालं नव्याने किंवा कोणी लेफ्ट झालं सर नाही कोणी अनम्यूट झाल्यावर, परंतु कोणी नवीन जॉईन झालं किंवा कोणी लेफ्ट झालं तर तो बीप आवाज येतोय आणि तो काही बंद होत नाही. देअर इज अ सिस्टीम इश्यूज. तुम्ही एकदा चेक करा ना. म्हणजे काय माहिती का की ते कॉन्सन्ट्रेशन होत नाही हो. विषय महत्वाचा आहे. आपल्याकडे दिवस कमी आहेत. आता जे चाललेलं की पहिले एनपीची रिकव्हरी करायची काही असं नको व्हायला. बरोबर आहे. सिस्टीम ते तुम्ही मला काय म्हणायचे ते लॉक तरी करून टाका म्हणजे येणार नाही. होत नाहीये. ठीक आहे आपण पुढे जाऊया. जरा जेवढं करता येईल शक्य तेवढं बघा. अन्य सगळ्यांना जरा आपल्याला म्यूट करता आलं तर अधिक चांगलं. मग त्यांचे आवाज सगळ्यांचे जे मधनं बोलणं वगैरे जे ऐकू येते ना ते जरा आपल्याला आपण पुढे जाऊया. या इनहेरंट मधला शेवटचा कॉलम जर का आपण पाहिला आणि त्याच पद्धतीने कंट्रोल आपण जे लो, मीडियम आणि हाय म्हटलंय यामध्ये जर हाय पाहिलं तर या इनहेरंट रिस्क मधला हाय, कंट्रोल रिस्क मधला पण हाय याचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी सी हा सेल आपल्याला मिळतो. याचा अर्थ असा आहे
की सी जी आहे, ऍडमिन जरा बाकी सगळ्यांना म्यूट कराल का? बाकी सगळ्यांना जरा म्यूट करा. मागे बरंच हा ठीक आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात असं येईल की इनहेरिट रिस्क आणि कंट्रोल रिस्क या दोन्ही मधला जिथं हाय येतो असा जो सी सेल दिलेला आहे ती सगळ्यात मोठी रिस्क त्या ठिकाणी आहे. तसंच आपण सगळ्यात लो रिस्क कुठली आहे ती पण विचारात घेऊ. इनहेरंट रिस्क मधला आणि कंट्रोल मधला दोन्ही मधला लो जर घेतला तर जी हा सेल येतो त्यामध्ये सगळ्यामध्ये लोएस्ट रिस्क ही जी मधली आहे. आणि मग या अन्य याच्यामधल्या ज्या रिस्क आहेत या कुठल्याही एका रिस्क मधला म्हणजे इनहेरंट काय किंवा कंट्रोल काय तिथला जर का हाय घेतला आणि जर का दुसऱ्या याच्यातला जर का मीडियम घेतला तर अशा ठिकाणची जी काही रिस्क आहेत त्या ठिकाणी मग त्या व्हेरी हाय रिस्क कुठल्या राहू शकतील तर त्या बी आणि एफ हे जर का सेल पाहिले आपण तर त्याच्यामध्ये लक्षात असं येईल इनहेरंट मधला हाय आहे आणि कंट्रोल रिस्क मधला मीडियम आहे. तसं तुमचा जरी विचार केला तर इनहेरंट मधला मीडियम आहे आणि कंट्रोल रिस्क मधला हाय आहे. याचा अर्थ बी आणि एफ हे जे दोन स्टेट येतात या ठिकाणची रिस्क ही व्हेरी हाय रिस्क म्हणून आपल्याला घ्यावी लागेल. मग त्यानंतर आपण एक्स्ट्रीमली हाय रिस्क जी आहे ती सी पाहिली, व्हेरी हाय रिस्क मध्ये बी आणि एफ पाहिले. तसंच जर का आपण हाय रिस्क असे जर का बघायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की ए ई आणि आय याच्यामध्ये आपल्याला हाय मध्ये इनहेरंट मधला हाय आहे आणि कंट्रोल रिस्क मधला लो आहे त्यामुळं ते ए मध्ये येतं. तसंच इनहेरंट मधला मीडियम आणि कंट्रोल मधला मीडियम त्यामध्ये आल्यानंतर तो ई येतो आणि इनहेरंट मधला लो आणि कंट्रोल मधला हाय असा जर पाहिला तर तो हाय येतो. असा जो कर्ण जो तयार होतो हा तिन्हीचा कर्ण. तर आपल्याला ते हे शेअर करा ना, पीपीटी शेअर करा. पीपीटी पीपीटी शेअर करा. पीपीटी शेअर करा ना जरा. ऍडमिन जरा पीपीटी शेअर करा, कळायला सोपं जाईल म्हणजे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. त्यामुळे अशा पद्धतीने हाय, मीडियम आणि लो हे आरबीआयने जे आपल्याला सांगितलेले आहेत या तिन्हीचा विचार आपल्याला इनहेरंट रिस्क आणि कंट्रोल रिस्क या दोन्हीमध्ये आता यामध्ये अजून एक आपल्याला पैसे पाळावं लागणार आहे. ज्या वेळेला आपण अशी सगळी रिस्क बघत असतो या रिस्क मध्ये जे मगाशी मी जे सेक्टर म्हटले होते किंवा रिस्कचे जे काय भाग निर्णय म्हटले होते याचा आपल्याला काहीतरी सब डिव्हिजन आणि त्या सब डिव्हिजन मध्ये बिझनेस स्ट्रॅटेजी आणि एन्व्हायरमेंटल रिस्क काय काय आहे याचा विचार हा करायला लागत असतो. मग उदाहरणार्थ कासा डिपॉझिटचं एकूण पर्सेंटेज हे टोटल डिपॉझिटची किती आहे त्याच्यावरती आपल्याला काही बिझनेस स्ट्रॅटेजी आणि एन्व्हायरमेंट रिस्कच्या या संबंधामधल्या गोष्टी ठरवता येतात. अदर दॅन बँकिंग बिझनेस मध्ये आपलं काय काय अस्तित्व आहे त्या ठिकाणी रिस्क कुठल्या कुठल्या आहेत याचाही जरा विचार करता येऊ शकतो. ज्या काही आपल्या एकूणामध्ये कॉम्पिटिशन या सगळ्या ठिकाणी राहणारे चढाओढ जे स्पर्धात्मक स्वरूप जे आहे ते किती आहे याचाही विचार हा या ठिकाणी करता येऊ शकतो. तसं ग्रोथ इन ऍडव्हान्सेस जे आपल्याला ऍडव्हान्सेस आहेत याच्यामध्ये एकदम काहीतरी गेला महिना आणि आताचा महिना याच्यामध्ये प्रचंड एकदम वाढ झालेली आहे असं काही आहे का. त्यामुळे त्याचाही विचार हा आपल्याला करता येऊ शकतो. आणि असा जर का विचार झाला तर आता माझ्याकडे एक सूचना अशी आली की स्क्रीनचा ऑफ झालाय आणि माझा आवाज मोठा करा असं म्हणून म्हटलंय तर मी एक काम करतो, इयरफोन लावतो.
आणि 8 आहे ना 21 आणि 3 आवाज मोठा झालाय का जरा चॅट मध्ये टाकलं तरी चालेल. मोठा झाला असेल आता कदाचित. ठीक आहे. हा 3 21 त्यामुळे अशाच जरा स्क्रीन शेअर करा. 24 अंतर ना 24-25 इकडे तिकडे हे होते ना. हा विचार केला तर क्रेडिट रिस्कच्या मध्ये सुद्धा लार्ज एक्सपोजर कोणाकोणाचं किती किती आहे, यांनी क्रेडिट रिस्क आपल्याला कशी कशी आयडेंटिफाय करायची याचे आपल्याला काही काही हे विचारामध्ये घेता येतील. तसंच एनपीए आज किती आहेत आणि आता पुढे होणारे एनपीए आपलं लाईकली एनपीए किती आहेत, पोटेन्शियल एनपीए किती आहेत याचा जर विचार केला आपल्याला तर तो पण आपल्याला विचारात घेऊन पुढे जायला लागेल. हां क्रेडिट रिस्कच्या मध्ये आपण बोलत होतो त्यामध्ये अमाऊंट अंडर क्विक मोर्टॅलिटी ड्युरिंग द इयर हे किती आहे, एनपीएची रिकव्हरी प्रत्येक क्वार्टरला आपण त्याचा काही ना काहीतरी आढावा घेत असतो. मग असा तो आढावा घेतल्यानंतर ती रिकव्हरी आपली किती होतीये. बॉरोअरचं सिलेक्शन करताना सुद्धा आपल्याला काही काही महत्वाच्या गोष्टी या विचारात घ्याव्या लागत असतात. मग असा बॉरोअर आपण ज्या वेळेला सिलेक्ट करतो आहोत त्यावेळेला त्याच्यामधली क्रेडिट रिस्क किती आहे ह्या सगळ्याचा विचार जवळजवळ 20 ते 25 मुद्दे या संदर्भामध्ये क्रेडिट रिस्कचे राहतात. त्याच्यामधला विचार करून सुद्धा आपल्याला या क्रेडिट लिस्ट मधनं आपल्याला ही मिटिगेट कशी करता येईल. संपूर्ण रिस्क जाणं ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे, पण ती कमीत कमी आपल्याकडे असणं हे आपल्याला शक्य होऊ शकतं. लिगल रिस्क काही राहतात. जरा ऍडमिन वाले जरा थोडं पीपीटी पुढे घेता का. ऍडमिन पीपीटी थोडं पुढे घ्या. लिगल रिस्क कुठली कुठली आहे. डॉक्युमेंट फॉर क्रेडिट फॅसिलिटीज ज्या असतील त्यामध्ये कुठली कुठली डॉक्युमेंट आपल्याकडे आलेली आहेत आणि या डॉक्युमेंटच्या मध्ये काही त्रुटी राहतात का, काय काय त्रुटी आहेत या सगळ्याचा विचार हा करायला लागेल. आणि त्यामध्ये अजूनही आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की मॉर्गेज जर का आपण एक्झिक्युशन करायचं असेल मॉर्गेजचं तर ते आपण बरोबर करतोय का. कंपनीला जर का एखादा लोन दिला असेल तर बँकेचा चार्ज हा आरओसी कडे आपल्याला हा नोंदवावा लागतो, त्याशिवाय तो व्हॅलिड चार्ज राहत नाही. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला ते रजिस्ट्रेशन त्या चार्ज डॉक्युमेंट्स आपण केलेला याचाही सगळ्याचा विचार हा आपल्याला करावा लागत असतो. अजून एक रिस्क जी महत्वाची राहत असते ती म्हणजे अर्निंगची रिस्क काय आहे आपली. मग इन्कम लिकेजेस आपल्या बँकेची ही कुठल्या कुठल्या पद्धतीने होत असतात. इंटरेस्टचं अर्निंग आपल्याला जे मिळत असतं त्याचा ट्रेंड आपला कुठल्या पद्धतीचा आहे. तसंच नॉन इंटरेस्ट अर्निंग जे असेल समजा ब्रँचेस जे असतील की नॉन फंड बेस्ड लिमिट काही दिलेलं, तसंच लिक्विडिटी रिस्क पण असते. जर का एखादी होलसेल डिपॉझिटची जर का मुवमेंट जर असेल आणि ती जर अडचणीमध्ये आली, मी उदाहरण म्हणून सांगतो एखाद्या संस्थेचं डिपॉझिट एकदम आपल्याकडे 50 कोटीचं डिपॉझिट एकाच संस्थेचं आहे, ती काय होणार आहे. आणि मग ही जी स्थिती होणार आहे ही आपण जर का अशी जर स्थिती झाली तर त्या रिस्क मधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे काय मार्ग आहे याचा सगळ्याचा विचार होतो. अजून एक विषय या लिक्विडिटी रिस्क मध्ये येतो तो हे अधिकार डीजीएम लेवल पर्यंतचे अमुक अमुक अधिकार, सीईओंच्याकडे अमुक अमुक अधिकार हे केलेलं असतं. मग अशा वेळेला या ज्या काय डेलिगेटेड पॉवर्स आहेत या पॉवर्सचं कोणी उल्लंघन तर करत नाही ना. असं जर असेल तर ही ऑपरेशनल रिस्क आहे, त्यामुळे त्या पण याचा विचार हा आपल्याला करत असतो. जॉब रोटेशन आपण बँकेमध्ये म्हणतो की 3 वर्षाच्या वर एखाद्या व्यक्ती एकाच जागेवर असली नाही पाहिजे. मग नेमकं असं जॉब रोटेशन हे आपल्याकडे होतंय का ते नाही होतंय. आणि कित्येक वेळेला मी अनुभवाच्या बोलातनं सांगतो की अनेक संचालकांच्या मधली जी मर्जीमधली जी माणसं असतात त्यांचं जॉब रोटेशन हे जणू काही नगण्य असतं. हे जर असं नगण्य असेल तर आपण खूप मोठी ऑपरेशनल रिस्क आपल्या डोक्यावर घेऊन बँक चालवतो आहोत, हे कृपा करून सगळ्यांनी लक्षात ठेवायची आवश्यकता आहे. तसंच मेंटेनन्स हे ब्रँचचं डेकोरम आपण कसा ठेवलेला आहे, तिथली शिस्त कशी आहे.
जर का आपली 10:30ला बँक सुरू होणार असेल तर खरंच 10:15ला सगळे येतात ना. त्या बँकेच्या ब्रँचमध्ये आल्यानंतर किंवा हेड ऑफिसमध्ये आल्यानंतर वातावरण हे प्रसन्न असतं ना, याचाही विचार हा आपल्याला करायला लागेल, कारण ऑपरेशनल रिस्क मध्ये तो पण आहे. तसंच जर कस्टमर कंप्लेंट्स हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा आणि प्राधान्याने हाताळण्याचा विषय आहे. कारण असा नाराज असणारा जर एखादा कस्टमर जर असेल तर तो बँकेला हा बँकेची प्रतिमा खराब करण्यासाठी खूप कारणीभूत ठरू शकत असतो. आणि म्हणून आतापर्यंत जे आपण पाहिलं ती एकूण बिझनेस रिस्क म्हणून कशी आहे त्याचा आपण विचार केला होता. आता इंटरनल कंट्रोलच्या काही रिस्क असतात. या इंटरनल कंट्रोलच्या रिस्क कशा कशा आहेत, त्याचं मेंटेनन्स आपण कसा करतो, त्याचं मेजरमेंट कसं करतो आहोत. जे आतापर्यंत रिस्क आपण ज्या बिझनेसच्या पाहिल्या या प्रत्येक ल्याला काही ना काहीतरी वेटेज देता येतं. उदाहरणार्थ मार्क देता येतात की बाबा अमुक अमुक रिस्क आहे, याला 5 मार्क देता येतील. अगदी उदाहरण म्हणून घ्यायचं झालं, मगाचं मी वाक्य उच्चारलं होतं की ब्रँडचा डेकोरम काय आणि तिथली शिस्त काय. हा काही खूप मोठा गंभीर विषय नाही, त्यामुळे त्याला वेटेज जे आहे मार्कांचं हे जर का आपण 5च दिलं. रेग्युलेटरी कंप्लायन्सेस जे येतात सगळे, त्या उदाहरणार्थ आता कंकरंट ऑडिट आहे आपलं, तर या कंकरंट ऑडिटचे कंप्लायन्सेस हे काय काय झालेले आहेत सगळे, ते जर का पूर्ण झालेले असतील तर त्याला आपण जास्त मार्क देऊ शकतो. पण ते जर का कंप्लायन्सेस हे 2-2, 3-3 महिने जर का पूर्ण होतच नाहीयेत, असं जर झालं तर स्वाभाविकपणे आपल्याला असं म्हणावं लागेल की याचा कंप्लायन्स आपला हा व्यवस्थित झालेला नाही. मग स्वाभाविकपणे याच्यातली रिस्क जास्त राहणार आणि म्हणून मग त्याचे जे मार्क आहेत हे आपल्याला थोडे मार्क हे कमी करावे लागणार. अशा स्वरूपाने या सगळ्याचं बिझनेस रिस्क आहे, क्रेडिट रिस्क आहे, लीगल रिस्क आहे, अर्निंग रिस्क आहे, लिक्विडिटी रिस्क आहे, ऑपरेशनल रिस्क आहे, या सगळ्याचा एकूण विचार केल्यानंतर या रिस्कची म्हणून येणारी जी काही बेरीज आहे ही बेरीज आपण विचारात घेणं आणि अशी बेरीज विचारात घेतल्यानंतर मग आपल्याला याचा आपल्याला आराखडा मांडता येतो की आपली एकूणामधली रिस्क आहे ही किती राहिलेली रिस्क आहे. आणि असं जर का आपल्याला जर लक्षात आलं तर आपण त्यानंतर आपल्याला याचा कंट्रोल याच्यावरचे कुठले कुठले आपल्याला अधिक बलवान करायला पाहिजे आहेत किंवा कोणत्या ठिकाणी अधिक पद्धतीने आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे, कुठल्या ठिकाणचं टेस्टिंग जे आपल्याला करायचं आहे ते 100% टेस्टिंग जर का एक्स्ट्रीमली हाय रिस्क असेल आणि व्हेरी हाय रिस्क असेल तर त्या ठिकाणी ते आपल्याला कसं जास्त करावं लागेल. मग बाकीच्या ठिकाणी त्याचं आपल्याला 100%च्या ऐवजी काही पार्शल टेस्टिंग जर केलं, टेस्टेड बेसिसवर जर केलं तर त्याचा उपयोग कसा कसा होऊ शकेल याचा विचार सगळा करणं हे आपल्याला त्यातनं हे सहज शक्य होणार आहे. आणि मग असं सगळं जर का आपण केलं तर आपल्याला याचं फ्रेमवर्क एक सगळं डिझाईन करायला लागणार आहे या प्रोसेसेसचं. आणि मग ते प्रोसेसेसचं फ्रेमवर्क सगळं डिझाईन करण्यासाठी मी आता जे मगाशी वाक्य सगळी जी उच्चारले, मगाशी जे सांगितलं त्यातनं पहिली पायरी काय असेल तर आयडेंटिफाईंग द युनिट्स डिपार्टमेंट्स इन द बँक अँड डिसाइडिंग ऑन द ऑडिटेबल अँड अनकवर्ड युनिट्स. म्हणजे काय, याचा अर्थ असा की जी आता आपण मगाशी सगळी युनिट्स पाहिली किंवा डिपार्टमेंट्स पाहिली, ही हेड ऑफिसची पण डिपार्टमेंट आहेत हेही आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि हेड ऑफिस आणि सगळ्या ब्रँचेस किंबहुना ATM सुद्धा या सगळ्याचा मिळून विचार हा आपल्याला रिस्कसाठी म्हणून करायला लागेल. मग ब्रँचेसच्या साठीचं तर आपल्याला पूर्णपणे माहिती आहेच आहे, पण त्यामध्ये जर हेड ऑफिसची जर का सगळी डिपार्टमेंट जर विचारात घेतली, मग ऍडमिन असेल, अकाउंट्स असेल, लीगल आणि रिकव्हरीचं असेल, इस्टेटचं असेल, ह्युमन रिसोर्स असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, ऑडिट डिपार्टमेंट असेल, AML म्हणजे अँटी मनी लॉन्ड्रिंग असेल, डेटा सेंटर असेल, मार्केटिंग असेल, लोनचं असेल किंवा रिटेल बँकिंगचं सेल असेल एखादा ते असेल, सेंट्रल प्रोसेसिंग सेल असेल त्याचं काम असेल, सेक्रेटरियलचं असेल, प्लॅनिंग असेल, कस्टमर केअर, कितीतरी डिपार्टमेंट सांगता येतील. सगळ्याचा मी आता उल्लेख करत नाही, पण अशा सगळ्या MIS असेल महत्वाचं, या सगळ्याचा विचार केल्यानंतर जी आपल्याला रिस्क राहिलेली आहे अशी प्रत्येक युनिट, हेड ऑफिसचं प्रत्येक युनिट, हेड ऑफिसचं प्रत्येक डिपार्टमेंट आणि सगळ्या ब्रँचेस आणि ATM या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्याला हे आपली प्रोसेस कशी राहणार आहे इंटरनल ऑडिटची ही आपल्याला ठरवावी लागणार आहे. मग आता जे आपण एक युनिट, समजा आपण एक कुठलं तरी डिपार्टमेंट घेतलं, समजा लोन डिपार्टमेंट घेतलं, तर संपूर्ण लोन डिपार्टमेंटचं एकत्रित ऑडिट करणं हे शक्य नसतं. म्हणून त्याचंच सब युनिट्समध्ये आपल्याला काही ना काहीतरी किंवा रूपांतर हे करावं लागत असतं. मग ते आकारानुसार करता येतं, नेचरप्रमाणे करता येतं, ते त्या त्या बँकेच्या नुसार राहील. एक सोपं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया.
कशा पद्धतीने ब्रेकडाऊन याचा करता येऊ शकेल? एकूण लोनचा पोर्टफोलिओ आपला समजा 1000 कोटीचा आहे, पण त्यामध्ये असं असतं की बाबा काही 10,000 लाखापर्यंतची लोन ही इतकी आहेत, 10 लाख ते 50 लाख ही इतकी आहेत, 50 लाख ते 1 कोटी इतकी आहेत, 1 कोटी ते 5 कोटी इतकी आहेत. मग या प्रत्येकासाठी घ्यावी लागणारी काळजी ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाची जोखीम वेगवेगळी आहे. आणि म्हणून अशी प्रत्येकाची जोखीम जर वेगवेगळी असेल तर स्वाभाविकपणे प्रत्येकाची प्रोसेस डिझायनिंग किंवा प्रत्येकाचं फ्रेमवर्क हे वेगवेगळं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार हा आपल्याला करायला लागेल. मग हे सगळं झाल्यानंतर आपल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स काय काय आहेत याचाही विचार आपल्याला हा करावा लागेल. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स ही खूप मोठी ब्रॉड टर्म आहे आणि एखादं जर का आपण मॅन्युअल लिहिलेलं असेल तर ते मॅन्युअल ही त्या मानाने या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा एक छोटा भाग आहे. त्यामुळं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स या प्रत्येकाच्या फॉलो होत आहेत ना, त्या पाळल्या जात आहेत ना, याचा सगळ्याचा विचार हा त्या ठिकाणी करावा लागेल. आणि तसं केल्यानंतर आपल्याला मॅन्युअल आणि SOP या दोन्हीची सांगड आपण कशी घालणार आहोत याचा विचार करून या फ्रेमवर्क डिझाईन करण्यामध्ये पुढे जावं लागेल. त्याच पद्धतीने आयडेंटिफाईंग द गॅप्स लूपहोल्स इन एक्झिस्टिंग SOP. या प्रत्येक SOP मध्ये काही ना काहीतरी लूपहोल ही राहिलेली असतात. 10 वर्षापूर्वी एखादा SOP तयार केलेला असेल, त्याचा रिव्ह्यू आपण केव्हा घेतलेला आहे हे बघायला लागतं. कारण अनेक बँकांच्या मधला अनुभव जो आहे तो असा आहे की केव्हा तरी एकदा ही डिझाईन केलेली SOP असते आणि त्याचा आजच्या मितीला हा काही रिलेव्हन्स उरलेला असेलच याची खात्री देता येत नाही. म्हणून असं हे SOP कुठलं आहे त्याच्यामधल्या आणि प्रत्यक्ष आता जे काय आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याच्यामधल्या त्रुटी कुठल्या कुठल्या आहेत आणि मग अशा जर का त्रुटी आपल्याला बघायला मिळाल्या, काढता आल्या, तर त्यामधनं स्वाभाविकपणे इनहेरंट आणि कंट्रोल या रिस्क याच्यामधलं आपल्याला एकूणात अनुभवानुसार आपल्याला त्यामधलं तारतम्य बाळगता येतं, त्याची काही ना काहीतरी आपल्याला व्यवस्था लावता येते किंवा या रिस्कच्या मध्ये ही रिस्क कमीत कमी करण्यासाठी नेमकं काय करता येऊ शकेल, ती गॅप कुठल्या पद्धतीने भरून काढता येऊ शकेल याचा विचार हा करता येत असतो. जसा आता मॅट्रिक्स मी आपल्याला सगळ्यांना दाखवला त्या पद्धतीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा किंवा युनिटचा सुद्धा रिस्क मॅट्रिक्स हा तयार करणं हे करावं लागेल. ते केल्यानंतर याच मध्ये आपल्याला टेस्टिंग किती करावं लागणार आहे, त्याचं पर्सेंटेज किती ठेवावं लागणार आहे. मगाशी मी जो उल्लेख केला की ज्या ठिकाणी एक्स्ट्रीमली हाय रिस्क आहे तिथं 100% करायला लागेल, तिथं टेस्ट करता येणारच नाही. मग अशा ठिकाणी आपल्याला 100%, मग उरलेल्या ठिकाणी किती टक्क्यापर्यंत आपल्याला टेस्टिंग केलं तर आपल्याला अपेक्षित असणारे रिझल्ट हे राहू शकतात याचा पण काहीतरी तारतम्याने विचार करायला लागेल, अभ्यासाने विचार करायला लागेल. हा जसा एका बाजूचा विचार आहे की आपल्याला कव्हरेज किती करायचं, तसं फ्रिक्वेन्सी पण ठरवावी लागेल. मग महिन्यातनं एकदा करायचं, 3 महिन्यातनं एकदा करायचं, 6 महिन्यातनं एकदा करायचं का वर्षातनं एकदा करायचं, हे इंटरनल ऑडिट आपल्याला या पद्धतीने त्याची फ्रिक्वेन्सी आणि मगाशी जो मी म्हटला तसा टेस्टिंगचं पर्सेंटेज या दोन्हीचा विचार हा करावा लागेल. आणि त्याप्रमाणे आपल्या इंटरनल ऑडिट डिपार्टमेंटमध्ये ही किती माणसांची क्षमता आहे, त्यांची प्रत्येकाची क्षमता नेमकी कुठली कुठली, स्किलसेट काय आहे याचा सगळ्याचा विचार करून हे करावं लागेल. मुकुंदरावांनी त्यांच्या भाषणामध्ये एक उल्लेख आवर्जून केलेला होता की रिझर्व्ह बँकेने सुद्धा म्हणताना असं म्हटलेलं आहे की हे सगळंच्या सगळं तुम्ही आउटसोर्स करू नका. त्यामुळं आउटसोर्स जर करायचं नसेल तर आपल्याकडे ही इनहाऊस टीम जर डेव्हलप करायची असेल तर नेमकं काय करायला लागेल. हे नक्कीच आहे की हँडहोल्डिंग काही ना काहीतरी प्रोफेशनल्सचं आपल्याला घ्यावं लागेल, कारण त्याशिवाय हे करता येणार नाही. कदाचित असंही होऊ शकेल की जर का सगळंच इनहाऊस करायचं म्हटलं तर त्याची कॉस्ट, मग अशी मुकुंदरावांनी त्याचाही उल्लेख केला की ती कॉस्ट आहे का इन्व्हेस्टमेंट आहे याचाही विचार करावा. म्हणून माझंही मत तसंच आहे की ती इन्व्हेस्टमेंट आहे, ती कॉस्ट नाही आहे. पण तशी इन्व्हेस्टमेंट ही शक्य आहे का नाही आहे, म्हणून काही कॉम्बिनेशन आपल्याला अशी गृहीत धरावी लागतील की या ठिकाणी आपल्याला आउटसोर्सिंग, बाहेरच्या मदत ही अशी घ्यावी लागणार आहे आणि उरलेल्या ठिकाणी आपल्याला आपलं इंटरनल जे डिपार्टमेंट आहे त्याच्याच मदतीने आपल्याला काय काय करता येऊ शकेल याचाही विचार हा आपल्याला करावा लागणार आहे. तसंच असा मॅट्रिक्स हा तयार केल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटचा वगैरे तो कोणाकडनं तरी आपल्याला त्याचं तपासून घेण्याची आवश्यकता आहे, कारण जे कोणी तयार करणार आहेत त्यांना सुद्धा तिथे इंटरनल कंट्रोलच्या दृष्टीने आपण बँकेमध्ये सगळीकडेच नेहमी मेकर चेकर पद्धत ही वापरत असतो.
त्याप्रमाणे मॅट्रिक्स हा एकाने तयार केल्यानंतर तो दुसऱ्याने तपासून पाहणं हे सुद्धा आवश्यक आहे. आणि मग असं सगळं तपासून त्याचं झाल्यानंतर मग हा मॅट्रिक्स जो आहे हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या समोर किंवा ऑडिट कमिटीच्या समोर हा प्रेझेंट करणं, त्यांचं अप्रुव्हल घेणं हे अत्यंत महत्त्वाचं काम हे आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. जरा पुढची स्लाइड घेणार. मग याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टीचा विचार, बस इथंच थांबा. मग याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टीचा विचार जो करायला लागतो तो टिपिकली रिस्क ऑडिट मॅट्रिक्स कसा दिसेल. हा थिअरॉटिकल मॅट्रिक्स हा असा असेल की हाय मॅग्निट्यूड म्हणजे ज्याची विशालता खूप मोठी आहे आणि फ्रिक्वेन्सी मात्र लो आहे. हाय मॅग्निट्यूड आहे पण फ्रिक्वेन्सी मात्र मीडियम आहे आणि हाय मॅग्निट्यूड आहे आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा हाय आहे. उदाहरणार्थ कॅश काउंटिंग आहे. कॅश काउंटिंग असेल तर समजा प्रत्येक ब्रँचला कॅश काउंटिंग करणं हे बंधनकारकच आहे. कॅश ही ज्या वेळेला बिझनेस आवर्स बंद होतील त्यावेळेला ती कॅश मोजून आणि ती बुकशी टॅली करून जायला पाहिजे. हाय मॅग्निट्यूड आहे की नाही, 101% हाय मॅग्निट्यूड आहे. हाय फ्रिक्वेन्सी आहे की नाही, 101% ती हाय फ्रिक्वेन्सी आहे, कारण हे रोजच्या रोज करायचं काम आहे. या आधारावर विचार जर केला आपण तर त्याची मीडियम मॅग्निट्यूड, मग त्याच्यातच पुन्हा लो, मीडियम आणि हाय फ्रिक्वेन्सी आणि मग लो मॅग्निट्यूड आणि मग त्याच्यातल्या पुन्हा लो, मीडियम आणि हाय फ्रिक्वेन्सी याचा विचार करून आपल्याला ऑडिट प्लॅन हा करावा लागेल आणि त्याप्रमाणे ऑडिटची प्रायोरिटी ही ठरवावी लागेल. मग अशी जसा मी उल्लेख केला कॅशचं जर असेल तर त्याची ऑडिटची फ्रिक्वेन्सी काय असायला पाहिजे. 10 कोटीच्या वरची किंवा 5 कोटीच्या वरची लोन दिलेली आहेत त्याची हाय मॅग्निट्यूड आहे. फ्रिक्वेन्सी त्याची ऑडिटची किती असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, मॉनिटरिंग कसं असायला पाहिजे, या सगळ्याचा विचार आणि त्यामुळे त्याला असं जे काही वेटेज जे द्यायचं हे त्या पद्धतीने वेटेज देऊन आपला ऑडिट प्लॅन तयार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा ऑडिट प्लॅन तयार करून पुढे जायला लागेल. जरा पुढची स्लाइड घेता. आता प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन याचं कसं काय करायचं. मी मगाशी जो उल्लेख केला होता की त्याचं एस्टिमेशन करण्यासाठी जे मी मगाशी बऱ्याच यादी अशी वाचली की एवढ्या रिस्क प्रकारच्या याच्यामध्ये ती आपल्याला त्याचं एस्टिमेट करावं लागेल, ती रिस्क आयडेंटिफाय करायला लागेल आणि असं आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर मॅग्निट्यूड आणि फ्रिक्वेन्सी बघितल्यानंतर मग माझ्या ऑडिट डिपार्टमेंटमध्ये किंवा जे मी काय आउटसोर्स काही गोष्टी जर केल्या असतील तर त्या ठिकाणचं जी काही मॅनपॉवर आहे किंवा जो काही स्किल सेट आहे, जो काही रिसोर्सेस आहेत, हे सगळे मी कुठल्या कुठल्या ठिकाणी कसे कसे वापरू शकणार आहे ते आपल्याला पहिलं बघावं लागेल, ठरवावं लागेल. मग याच्यामधला पुढचा जो भाग येणार आहे तो असा आहे की MIS जे आपल्याकडचं असेल डिपार्टमेंट, ते MIS आणि IT डिपार्टमेंट याचा अत्यंत महत्त्वाचा रोल हा या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याचं कारण असं की जो काही डेटा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे हा डेटा हा IT डिपार्टमेंट आपल्याला काढून देणार आहे. तो ॲक्युरेट असला पाहिजे, वेळेवर आला पाहिजे आणि तो पूर्णांशाने असला पाहिजे. अर्धवट डेटा देऊन उपयोग नाही. या सगळ्याचा विचार आपल्याला या ठिकाणी हा करावा लागेल. त्याच पद्धतीने आपलं जर इनहाऊस सगळं जर आपण करणार असू, शक्यता खूप कमी असते, पण त्या ठिकाणी आपल्याला जे काही आपलं इनहाऊस असणारं जे मनुष्यबळ जे आहे त्याचं प्रशिक्षण हे झालेलं आहे का, या प्रशिक्षणाचा नेमका आपल्याला कसा उपयोग करून घेता येऊ शकेल, त्यांना कसं ट्रेनिंग या रिस्क बेस इंटरनल ऑडिट मधलं देता येऊ शकेल, प्रोसेसेस मधलं देता येईल, या सगळ्याचा विचार हा आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. फॉर्मॅट कसा असला पाहिजे, याचं रिपोर्टिंग कोणाला नेमकं केलं पाहिजे. मग अशी मुकुंदरावांच्या बोलण्यामध्ये एक उल्लेख आला होता की ते नेहमी हाय लेवलला डायरेक्टली रिपोर्टिंग असलं पाहिजे आणि इंटरनल ऑडिटची जर का टीम असेल तर त्या टीमचं रिपोर्टिंग हे डायरेक्टली ऑडिट कमिटी किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्याकडे असलं पाहिजे. मग कदाचित त्यातनं अशी पण वेळ येऊ शकते की CEO सुद्धा त्याच्यातनं कदाचित वगळावं लागू शकेल. त्या बँकेने आपापला आकार आणि आपापल्या क्षमता याचा विचार करून हे ठरवण्याची गोष्ट आहे. त्याला एकच म्हणजे ढोबळ मानाने असं उत्तर काही देता येणार नाही, ठोक उत्तर असं देता येणार नाही. पण त्या CEOना या ठिकाणी रिपोर्टिंग मध्ये ठेवावं का न ठेवावं याचा हा करावा लागेल. चांगली प्रॅक्टिस कुठली असं जर का विचारात जर घ्यायचं असेल तर ऑडिट कमिटीला आणि डायरेक्टली बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला किंवा ऑडिट कमिटीच्या थ्रू बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला असं जर का आपण केलेलं असेल तर ते रिपोर्टिंग हे अधिक चांगलं, अधिक सक्षम आणि अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असं मला वाटतं. अर्थात हा आपापल्या बँकेने ठरवण्याची गोष्ट आहे.
त्यामुळे अशा पद्धतीने आपण जर का पुढे गेलो तर हे इम्प्लिमेंटेशन आपल्याला करता येऊ. काय करावं लागेल नेमकं, एक एक पायरी कशी असावी लागेल. तर पहिला आपला ऑर्गनायझेशनल चार्ट हा आपला त्या डिपार्टमेंट वाईज त्यातल्या अथॉरिटी कोणत्या कोणत्या आहेत, त्यांचं प्रत्येकाचं असणारं लिमिट काय काय आहे, याचा सगळ्याचा विचार हा याच्यामध्ये करायला लागेल. तसंच पूर्णपणे व्यवस्थितपणे डॉक्युमेंट केलेली असलेली अशी लिखित स्वरूपाची अशी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपल्याकडे आहे का. मग ती प्रत्येक युनिटसाठी आहे का, डिपार्टमेंटसाठी आहे का, प्रत्येक हेड ऑफिसला म्हणून आहे का, त्यातल्या सब युनिटला आहे का, याचा सगळ्याचा विचार हा आपल्याला यामध्ये करायला लागेल, मूलभूत गोष्ट म्हणूनच घ्यावा लागेल. तसंच निरनिराळे बिझनेस ग्रुप कुठले कुठले आपले आहेत, मगाशी आपण पाहिलं होतं की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला याच्यात कव्हर होतात. आणि तसे जर असेल तर त्या बिझनेस ग्रुपचं कॉन्सन्ट्रेशन या बिझनेस ग्रुपवर करून त्या बिझनेस ग्रुपच्या मध्ये त्याची डेव्हलपमेंट कशी कशी करता येईल आणि तिथे इम्प्लिमेंटेशन या सगळ्याचं कसं होऊ शकेल याचा विचार आपल्याला करायला लागेल. त्याचा पुढचा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे की खरोखरीच आपल्याकडे असं ट्रेंड रिसोर्सेस हे आपल्याकडे उपलब्ध आहेत का, त्यांना रिस्क बेस इंटरनल ऑडिटचं सगळं ज्ञान हे परिपक्व त्यांचं झालेलं आहे का, त्याचं अपडेट हे कायम राहिलेले आहेत का, याचाही सगळ्याचा विचार हा करायला लागेल. तसंच आपल्याकडे पुरेसं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे आहे का नाहीये याचाही विचार हा आपल्याला करावा लागेल. या सगळ्याची फ्रिक्वेन्सी सुद्धा आपल्याला ठरवावी लागेल. काही कदाचित हे रिस्क बेस इंटरनल ऑडिट ही महिन्यातनं एकदा करावी लागतील, काही ही सप्टेंबर आणि मार्च या वेळेला आपण समजा हाफ इयर एंड आणि इयर एंड करत असतो त्यावेळेला काही ठरवावी लागतील. आणि अशा सगळ्याचं या फ्रिक्वेन्सी ठरवून घेऊन याप्रमाणे आपल्याला इंटरनल ऑडिट हे करावं लागेल. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट राहणार आहे ती अशी की आपल्या स्टाफकडनं आपल्याला पूर्णपणे सपोर्ट मिळवण्यासाठी त्यांची मानसिकता सुद्धा तयार करावी लागेल. आणि मुळामध्ये ही मानसिकता आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची सुद्धा आपल्याला ही करावी लागेल, तरच आपल्याला याच्यामध्ये यश मिळणं आणि पुढे जाणं हे शक्य होईल असं मला वाटतं. जरा पुढे घेणार, एक स्लाइड पुढची. नेमकं सहकार भारती याच्यामध्ये काय करू शकते याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. एक गोष्ट मला या ठिकाणी अत्यंत सुस्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे की हे सगळं करण्याची जबाबदारी ही त्या बँकेची आहे. मी पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं काम आपल्याला त्या बँकेनी करायचं आहे. हा, असं होऊ शकतं की काही ना काहीतरी आउटसोर्सिंग मदत म्हणून घेऊ शकते, पण सहकार भारतीकडे हे सगळं आम्ही सोपवून दिलेलं आहे किंवा कुठल्या तरी एका चार्टर्ड अकाउंटंटकडे हे करण्यासाठी आम्ही आउटसोर्स करून ते सोपवून दिलेलं आहे आणि म्हणून आता ते सगळं करतील आणि आम्ही निवांत राहू, तर असं आपल्याला करता येणार नाही. हे आवर्जूनपणे समजावून घेण्याची आवश्यकता आहे. कारण या सगळ्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ही बँकेची नाही, पण सहकार भारती सुद्धा काही ना अशा प्रकारची टीम ही स्वतःच्याकडे ही अशी निर्माण करणं, त्याचाही स्वतःचा सहकार भारती अभ्यास करते आणि त्या टीमच्या आधारावर हे सगळं करून घेणं हे शक्य होऊ शकेल. तसंच रिस्क बेस इंटरनल ऑडिटचं जे काही फ्रेमवर्क सगळ्या प्रत्येक बँकेला वेगवेगळं आहे. एका बँकेचं फ्रेमवर्क दुसऱ्या बँकेला जसंच्या तसं अंमलामध्ये आणता येण्याची शक्यता ही खूप कमी आहे. हे प्रत्येकाच्या तब्येतीप्रमाणे आहे. माझी तब्येत आणि तुमची तब्येत ही वेगवेगळी आहे, तशीच माझ्या बँकेची तब्येत आणि तुमच्या बँकेची तब्येत ही वेगवेगळी आहे. त्यामुळं मला जे चाललं ते तुम्हाला चालेलच असं नाही. मला उपयोगी पडणारा औषध तुम्हाला पण उपयोगी पडेलच अशी खात्री देता येत नाही. म्हणून हे प्रत्येक बँकेचं वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचं काम आहे. प्रत्येक बँक हे वेगळं वेगळं सेपरेट युनिट आहे आणि त्या प्रत्येक सेपरेट युनिटनी आपापल्या क्षमता आणि आपापल्या एकूण असणाऱ्या आवश्यकता याचा विचार करून करण्याची गोष्ट आहे. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. कुठलं तरी रेडीमेड मॉडेल एका बँकेचं घेतलं, उचललं आणि ते माझ्याकडे ॲप्लिकेबल केलं तर त्याच्यामध्ये यशापेक्षा सुद्धा अपयश येण्याची शक्यता मोठी आहे. म्हणून कोणी कृपा करून तसं रेडीमेड कॉपी पेस्टचा उद्योग हा या ठिकाणी करू नये असं मला आग्रहाने सांगावंसं वाटतं. मग आपल्या स्टाफचं ट्रेनिंग आहे, हे ट्रेनिंग घेण्याचं काम हे आपल्याला करता येऊ शकेल सहकार भारतीचा आधार घेऊन, मदत घेऊन. हे प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन जे फ्रेमवर्कचं करायचं आहे ते सुद्धा आपल्याला सहकार भारतीच्या आधाराने करता येऊ शकेल. त्यासाठी सहकार भारती सुद्धा
अशी चार्टर्ड अकाउंटंटची किंवा अशा प्रोफेशनल्सची टीम निर्माण करणं असं काम हे करत आहे. प्रत्यक्षामध्ये हँड होल्डिंग विथ युअर स्टाफ याचाही एक आवश्यकता ही पडत असते, कारण प्रत्येक वेळेला तिथं हा प्रत्येकाच्या साठीच जर का एकूणात UCB मध्ये पहिलाच जर का एक्झरसाइज जर असेल, कारण पहिल्यांदाच आपल्याला 31 मार्च 22 पर्यंत हे करायचं आहे, तर जसं एखाद्या लहान मुलाला गमभन शिकवताना आपण करत असतो तशा पद्धतीचीच रचना ही सुरुवातीच्या काळात ही करावी लागेल. यासाठी कोणाला कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही, पण या ठिकाणच्या असणाऱ्या व्यवस्थाच आता अशा पद्धतीने आलेल्या आहेत आणि रिझर्व्ह बँकेच्या असणाऱ्या अपेक्षा अशा पद्धतीच्या आहेत की कदाचित आपला पूर्ण स्टाफ हा या स्थितीने जर का सक्षम नसेल तर त्याला सक्षम बनवण्यासाठी त्याच्याबरोबर समक्ष काम करण्यासाठी काही ना काहीतरी गोष्टी या करायला लागतील. इम्प्लिमेंटेशन याचं करत असल्यानंतर इम्प्लिमेंटेशन एकदा केलं पण तिथं थांबता येणार नाही. जे काही इम्प्लिमेंट केले त्या पोस्ट इम्प्लिमेंटेशन सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी या कराव्या लागत असतात. जे इम्प्लिमेंट केलं त्याच्यामध्ये कालानंतर या काही ना काही त्रुटी या निर्माण होऊ शकत असतात. त्यामुळे अशा जर का काही त्रुटी निर्माण जर झालेल्या असतील तर त्याची दुरुस्ती कशी करायला लागेल ते बघायला लागतं. एखादी गोष्ट प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर लक्षात येतं की अरे या ठिकाणची आपण जी रिस्क गृहीत धरली होती ती तेवढी नाही बरं का, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मग असं जर असेल तर स्वाभाविकपणे पर्सेंटेज जे काय आपण टेस्टिंगचं केलेलं आहे ते वाढवावं लागत असतं. त्यामुळं याचा पोस्ट इम्प्लिमेंटेशन रिव्ह्यू सुद्धा हा घ्यावा लागत असतो आणि तोही घेण्याची यंत्रणा ही सहकार भारतीच्या सहकार्याने आपण ही करू शकू याचा मला विश्वास वाटतो. तसंच या सगळ्याचा रिपोर्ट जो आहे हा बँकेने तो रिपोर्ट त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला हा द्यायचा आहे. पण हे करत असताना त्या रिपोर्टचं कशा पद्धतीने लेखन केलं पाहिजे, त्यामध्ये नेमका थ्रस्ट एरिया किंवा फोकस नेमका कुठला असला पाहिजे याच्यासाठी सहकार भारतीकडनं काही तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे या पद्धतीमध्ये मिळू शकेल असं मला नक्की वाटतं. आणि जर का अशा पद्धतीने आपण जर पुढे गेलो तर माझी अशी खात्री आहे की 31 मार्च 22 पर्यंत आपण काही गोष्टी करणं आणि रिझर्व्ह बँकेला निदान आम्ही या कंप्लायन्स करण्याची रिस्क बेस इंटरनल ऑडिटची सुरुवात केलेली आहे हे दाखवून देणं एवढी तरी गोष्ट किमान आपण लगेच करू शकतो. त्यानंतरच्या कालखंडामध्ये या सगळ्या बाकी गोष्टींचा जो ओघावपाव आपण केला तो सगळा टप्प्याटप्प्याने आपल्याला हा करता येऊ शकतो. यानंतर मी आता बराच वेळ झालेला आहे त्यामुळे मी आता या सेशनच्या मध्ये क्वेश्चन आन्सर्ससाठी वळतो. त्यामध्ये जर का कोणालाही आतापर्यंत जे काही सांगितलं त्यामध्ये काही प्रश्न जर असतील, नाही PPT चालू ठेवा, PPT चालूच ठेवा. त्यामध्ये कदाचित एखाद्या प्रश्नाच्या वेळेला PPT मध्ये पुन्हा जाण्याची शक्यता राहू शकते, त्यामुळे PPT चालू असू दे. त्यामुळे आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण विचारू शकता आणि त्याचं उत्तर देण्यासाठी काही प्रश्नांना मी उत्तर देईन. मुकुंदरावांसारखी सक्षम माणसं आपल्याकडे आहेत, त्यांना काही आपल्याला प्रश्न देता येऊ शकतील. सतीशजी मराठे या ठिकाणी आहेत, उदयजी जोशी आहेत, त्यांना सगळ्यांना आपण त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगू शकू. ज्यांना प्रश्न विचारायचा असेल त्यांनी आपला इथला जो हात वर करण्याच्या पद्धतीमध्ये जे काय असेल तर त्या पद्धतीने करावं, म्हणजे मग त्यांना अनम्यूट करण्याचं काम हे आपले ॲडमिनिस्ट्रेशन करतील आणि मग ज्यांना अनम्यूट केलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारणं हे करावं. मग कोणतरी मुकुंदराव किंवा मी किंवा सतीशजी हे यातलं उत्तर देऊ शकू. PPT शेअर करावा असं चॅटबॉक्समध्ये मला आलं, जरूर करीन. देवगिरी नागरी बँकेकडे मी ही PPT पाठवलेली आहे. जे जे आता या सेमिनारमध्ये आलेले आहेत त्या सगळ्यांना ती PPT पाठवायची व्यवस्था हे देवगिरी बँक नक्की करेल, मला खात्री आहे. हॅलो, गुड इव्हनिंग सर. संजय जाधव बोलतो, पुणे. हॅलो. हॅलो. ऍक्च्युली सर आपण काही पॉलिसीज वगैरे असे काही केलेले आहेत का? बेसिक कारण बऱ्याच बँकांचा कॉमनच हे असतो, असं काही मॅट्रिक्स आणि हेड ऑफिसचे काही रिस्क काही आयडेंटिफाय केले आहेत का सर, डिपार्टमेंट वाईज वगैरे? असं सगळ्याच बँकांना कॉमन काही आपल्याला शेअर करता येऊ शकेल का? मी मगाशी जे वाक्य उच्चारलं ना हे कॉमन काही गोष्टी राहू शकतील, पण मी मगाशी जे वाक्य उच्चारलं होतं ते असं होतं, माझी तब्येत वेगळी आहे, तुमची तब्येत वेगळी आहे, मला जे औषध उपयोगी पडलं ते तुम्हाला पडेल असं बिलकुल नाही. त्यामुळं कॉमन याच्यामधल्या गोष्टी ज्या आहेत ना ते फ्रेमवर्क जे सगळ्यांना कॉमन आपल्याला शेअर करता आलं
ते मी फ्रेमवर्क सगळ्यांच्याकडे शेअर केलेलं आहे, पण बाकी सगळ्या गोष्टी ह्या टेलर मेडच असणार आहेत. त्यामुळे त्याचं एकदम मोघम असं अगदी, सर. उत्तर याचं आणि या पद्धतीने पुढे जा असं होण्याची शक्यता ही खूप कमी आहे. हॅलो, गुड इव्हनिंग सर. थँक्यू. सतीशजी काही तुम्ही बोलू शकाल त्याच्यावर? तर हॅलो सर. हॅलो सर. मुकुंदराव, हा बोला. नमस्कार अभयजी, मला एक बोला, आपल्याला बोला. सुचवायचं होतं. अभयजी, मला आपल्याला एक सुचवायचं होतं हो बोला. की आजचा जो प्रेझेंटेशन आहे ते सगळ्यांकडे जाईल, हा. लोक वाचतील, परत एकदा आपापल्या बँकेतल्या टीम बरोबर चर्चा करतील आणि अशा लोकांना जर का काही त्याच्यातल्या सूचना, काही प्रश्न असले, काही विचारायचं असलं तर पुढच्या आठवड्यात समजा 9 तारखेला बुधवारी संध्याकाळी 5 ते 6 असे जर का तुम्ही फोनवर अवेलेबल राहिलात तर कोणाला प्रश्न असला तर फोन करून ते बोलू शकतील. असं ठीक आहे. असं एक सजेशन मला करायचं होतं चालेल. फक्त आपल्याला. चालेल नक्की. आपण सगळ्यांना हे कळवू पण हो नक्की त्या करू शकू. मेसेजच्या द्वारे आणि तुमचा फोन नंबरही त्याच्यात देऊ, हो. म्हणजे सगळ्यांना बोलायचं असलं, काही प्रश्न त्या असतील तर पीपीटी मध्ये विचारता. माझा फोन नंबर आहे दिलेला. पीपीटी मध्ये बरं. माझा फोन नंबर आणि ईमेल आयडी पण दिलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की फोन पेक्षा सुद्धा ईमेलवर जर पाठवलं तर ते अधिक सोपं होईल. ठीक आहे, ईमेल वरती. पण म्हणजे मग त्याला नेमकेपणा राहील. नाही, ईमेल वरनं प्रश्न येतील, बोलणं हे बरेच वेळा अधिक इफेक्टिव्ह होतं, त्याचा उपयोग होतो. करूया. म्हणून मी एक तसंही तासभर करू. समजा आपण वेळ काढला, चालेल. प्रश्न ईमेलनी हो. येऊ देत, म्हणजे ते स्पेसिफिक येतील आणि उत्तरं आपण याच्यातनं दिली तर उपयोग होईल त्याचा. ठीक आहे, चालेल. हो, मुकुंदराव, तुम्हाला काही सुचवायचं असलं तर? मला एक विचारायचं आहे, जो गोष्ट मुकुंदराव तुमचा अनम्यूट करायला लागेल. मुकुंदरावांना अनम्यूट करता का जरा? हा, केलंय. झालं. नाही, तुमचं प्रेझेंटेशन एवढं डिटेल होतं की सगळ्यांना पचनी पडून जरा विचार करायला थोडा वेळ द्यायला लागेल आणि मग प्रश्न येऊ शकतील. ठीक आहे. हॅलो, गुड इव्हनिंग अभय सर. हा बोला. I have one query that during the internal audits we get to know as a team certain observations which can increase the stress of those observers. So to mitigate those stress and to submit the proper documentation for this, is there any guidance from you, sir? Yes. In fact, in my introduction also it was said that I am the corporate teacher for stress management of art of living. So that is the only solution, because these type of stresses cannot be mitigated because of and they can be mitigated only of that particular way only, because in our this banking system there is no such system available to mitigate such stresses, because this type of because the complexities involved in today's banking are such that there will be stress. What you say is absolutely right. I fully agree with you. But we have to live with it. Okay, thank you, Live sir. with it means LIVE, live, not LEAVE. Once we LIVE live with it, then only we can LEAVE live with it. But we can manage the stress only. Definitely. That's why not only manage, we can live. LEAVE live also we can do it. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार, बोला. सांगली डीसीसी बँकेतनं बोलतोय. आता सर, तुम्ही जे गाईडलाईन सांगितले त्या बोला, अर्बन सर. बँकेला लागू आहेत, काय जिल्हा बँकेलाही लागू आहेत? आहेत ना. 500 कोटीचा ज्यांचा ऍसेट टोटल 500 कोटीच्या वर आहे. आता कसं आहे सर, स्पेसिफिक आम्हाला जिल्हा बँकांना नाबार्डचे गाईडलाईन्स येतात. तर आता आपले जे संदर्भ होते ते आरबीआयचं सर्क्युलर होतं आणि त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे. तर ह्याच्याबद्दल सर माझ्या काय माहिती मिळेल माहितीप्रमाणे काय? त्या लागू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्या लागू आहेत, पण सतीशजी मराठे याच्यावर जास्त योग्य असू शकतील असं वाटतं. जिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँकांना ज्या गाईडलाईन्स येतील त्या नाबार्डकडनंच येतील.
आणि त्या जर का त्यांना आलेल्या नसल्या अजून, तर 500 कोटी हे कॉमन कट ऑफ पॉइंट आहे, तो जिल्हा बँकांकरताही आहे. पण त्याच्या गाईडलाईन्स ह्या स्वतंत्रपणे नाबार्डकडनं येतील, डायरेक्टली रिझर्व्ह बँकेकडनं जाणार नाहीत. कारण सुपरविजनचं काम हे नाबार्डकडे आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकांचं. प्रश्न आता याच्या पुढे मला वाटतं दिसत नाहीयेत. मुकुंद सर, जे नमस्कार. मगाशी वाक्य ऋषिकेश होतं, जैन, आहे आंबेजोगाई. हो का? आहे. हा बोला बोला बोला. सर, याच्यासाठी काही स्टँडर्ड असं फॉर्मॅट वगैरे आहे का, की या फॉर्मॅटमध्येच आपलं रिस्क बेस इंटरनल ऑडिट झालं पाहिजे बँकांचं? नाही, परत सांगा, मधला शब्द जरा मला कळला नाही नीट. याच्यासाठी काही स्टँडर्ड फॉर्मॅट प्रश्न जरा परत आहे का सांगा. RBI ला? नाही, स्टँडर्ड फॉर्मॅट नाही आहे असा कुठला रिपोर्टचा. ते आपल्याला आरबीआयचं जी याच्यावरचं आरबीआयची गायडन्स नोट आहे आणि तसंच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटची सुद्धा गायडन्स नोट आहे. ओके. या दोन्हीचा अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे. मी आत्ता जे माझं प्रेझेंटेशन तयार जे केलेलं आहे ते सगळं या दोन्हीचा अभ्यास करून त्यातनंच केलेलं आहे. त्यामुळे त्यातलं सगळ्याचं सार रूपाने मी तुमच्या इथं मांडलेलं आहे. पण हे फक्त सार आहे, त्यामुळे प्रत्यक्ष डिटेल बघायला आरबीआय आणि सीए इन्स्टिट्यूट या दोघांची गायडन्स नोट आहे, ती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर ही उपयोगी पडू शकेल. ठीक आहे सर, थँक्यू. अभयजी, हे गायडन्स नोट अजून आहे, कोणाचा काही प्रश्न आहे? गायडन्स नोट जी आहे हो. ती तुम्ही स्पेअर करू शकाल का सर्व बँकांना, किंवा प्रत्येक बँकेनी त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट जे ऑडिटर असतील त्यांच्याकडनं घ्यावी असं सुचवावं त्यांना. नाही, आवाज गेला. हा, कोणाकडनं घ्यावी? गायडन्स नोट, इन्स्टिट्यूटची गायडन्स नोट. हा, सीए इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. सीए आहे. इन्स्टिट्यूट गुगल सर्च जर केला तर सीए इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आरबीआयचे पण उपलब्ध आहे. हो हो, ती तर आहे. बरोबर, कोणालाही डाउनलोड करता येईल ती. बरोबर, ठीक. मला प्रश्न उत्तर बरेच आणखी प्रश्न आहे आहेत आणि कोणाचा? वेळे मला वाटतं आता 7 वाजत आलेले आहेत, तर आपण शेवटाकडे जावं. प्रश्न तसे कमी प्रश्न थांबवूया. आहेत. मगाशी कुणाचे जे असले तर यांनी जसं मुकुंदरावनी मराठी जे सुचवलं, सतीशजींनी जे सुचवलं त्याप्रमाणे आपण पुढच्या आठवड्यामध्ये केव्हा तरी नक्की भेटूया. मला एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला लागतोय आणि तो सांगतो मुद्दामून. सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे ती अशी आहे की आज आजचा दिवस आहे, त्यामुळं वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भेट द्यायच्याऐवजी त्यांनीच आपल्या सगळ्यांना ही मोठी भेट दिलेली आहे. त्यामुळे आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन पण करूया. किशोरजी शितोळ्यांचा आज वाढदिवस आहे. हो हो, किशोरजींचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आम्ही नक्की घेऊ. आजच्या या कार्यक्रमामध्ये अगदी विस्तृतपणे सुरुवातीला मुकुंदरावांनी आणि अभयजींनी पण ह्या विषयाचा उहापोह केलेला आहे. आणि साधारणपणे ज्या प्राथमिक अडचणी होत्या बँकांसमोर त्या तर निश्चित गाईडलाईन लक्षात आलेली आहे की हाऊ वी शुड प्रोसीड. अर्थात त्याच्यासाठी डिटेल अभ्यास नक्कीच सगळ्यांना करायला लागेल. आजच्या या कार्यक्रमाचा समारोप उदयजी जोशी हे यांनी करावा मी विनंती करतो. उदयजी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री आहेत आणि त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करावा असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्व उपस्थितांना नमस्कार. खरं म्हणजे मुकुंदराव चितळे यांनी सुरुवात करत असतानाच खूप बेसिक अशा 2 गोष्टी उल्लेख केलेल्या आहेत की सर्व प्रकारच्या आर्थिक क्षेत्रामध्ये, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मध्ये आपण जनतेचा पैसा आपल्या व्यवसायाकरता वापरत असतो आणि त्यामुळे त्याची जेवढी काळजी घ्यायला पाहिजे, प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत तेवढं घेतल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आपण जनतेनं आपल्या विश्वासावर ठेवलेला पैसा हा कर्ज म्हणून इतरांना आपल्या जबाबदारीवर देत असतो. हे सगळं करत असताना ज्या सर्व प्रकारच्या रिस्क आहेत ज्याचा उल्लेख आता अभय माटेजींनी केला, मुकुंदरावांनी केला, त्या सर्व प्रकारच्या रिस्क आणि जोखीम तर आहेतच. जोखीम किंवा रिस्क जी आहे ती आपल्याला 100% एलिमिनेट करता येणार नाही. म्हणून आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्याला झेपेल एवढी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला पाहिजे. ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याकरता
अभयजींनी सांगितल्याप्रमाणे काही ब्रॉड पॅरामीटर्सचा उल्लेख आपण केला, त्याचा विचार आपल्या आपल्या बँकेमध्ये केला पाहिजे आणि प्रत्येक संस्थेनी, प्रत्येक बँकेनी आपल्या रिस्क मॅनेजमेंट करता आपल्या आपल्या बँकेमध्ये काय काय करावं लागेल याचं विचार केला पाहिजे, याचं नियोजन केलं पाहिजे असं मला वाटतं. वेळ बराच झालेला असल्यामुळे अधिक बोलणं हे संयुक्तिक होणार नाही. अभय माटेजींनी असं म्हटलेलं आहे की सहकार भारती शक्य प्रमाणात यामध्ये मदत करण्याकरताही प्रयत्न करू शकेल. म्हणजे हे जेव्हा ऑनलाईन अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा विचार पुढे आला, त्याला एक मनात लगेच विचार येऊन गेला की खरं म्हणजे ऑनलाईन पेक्षा जर फिजिकली एक दिवसभराचं वर्कशॉप याच्याकरता आपल्याला घेता आलं असतं तर ते अधिक फायदेशीर झालं असतं. आज जवळजवळ 318 पार्टिसिपंट्स मॅक्झिमम कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि अभयजींना अशी विनंती करतो की अशा प्रकारचं जर काही फिजिकल एखादा कार्यक्रम मार्च पूर्वी करणं शक्य असेल, खरं म्हणजे मार्च पूर्वी हे आपली खूप वेळेची ओढाताणही असणार आहे, पण त्यातल्या त्यात एखाद्या दिवशी शक्य असेल तर त्याचा अवश्य विचार करावा, म्हणजे या विषयाला अधिक चालना मिळेल. ऑनलाईन अशा प्रकारचा कार्यक्रम करत असताना स्वाभाविकपणे त्याच्या काही नॅचरल लिमिटेशन्स आहेत. त्या नॅचरल लिमिटेशन्स आपण विचारात घेऊन सुद्धा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण विषय मांडलात, त्याबद्दल आपले आभार. मुकुंदराव चितळेंनी वेळात वेळ काढून या सगळ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले आणि आपल्या मनामध्ये ज्या काही जिज्ञासा आहेत त्याची उत्तरं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सतीशजी मराठे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझं निवेदन संपवतो. धन्यवाद. धन्यवाद उदयजींनी एका शब्दात सांगितलं की आपण आपल्याला झेपेल अशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे आणि पण ती घेण्यासाठी जसं मुकुंदरावांनी किंवा अभयजी माटे सरांनी सांगितलं की ती आधी आपल्याला कळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी हे रिस्क बेस्ड ऑडिट आपण केलं पाहिजे आणि त्याचे पॅरामीटर्स आपापल्या तब्येतीनुसार ठरवले पाहिजे. तर आजच्या या प्रसंगी मुकुंदराव चितळेंनी आणि अभयजी माटेंनी वेळ काढला, त्याचा विस्तृत असा पीपीटी प्रेझेंटेशन तयार करून आम्हाला सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने हे मार्गदर्शन केलं. याबद्दल मी देवगिरी बँक आणि सहकार भारती दोघांच्या वतीने दोघांचे आभार मानतो. सतीशजींनी हा कार्यक्रम करावा आहे बऱ्याच दिवसापासून आपल्या सगळ्यांना जरा प्रोत्साहित केलेलं होतं आणि त्यामुळे हा कार्यक्रम खरं म्हणजे होऊ शकला. तसं त्याच्यामुळे सतीशजींचंही आभार. उदयजी मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी उदयजी जोशींचेही आभार मानतो आणि किशोरजी शितोळे यांचा आज घरी कार्यक्रम असतानाही त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल मी देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोरजी शितोळे यांचाही आभार मानतो. आणि सर्व या प्रसंगी अनेक बँकांचे जसं उदयजींनी सांगितलं की 318 प्रतिनिधी सहभागी झाले होते, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनेक बँकांचे अध्यक्ष, माननीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्ग उपस्थित झाला आणि याच्यावरून लक्षात येतं की ह्या विषयाची इंटेन्सिटी आणि सर्वांनाच उत्सुकताही आहे किंवा आपण सगळ्यांनी करायचं त्यासाठी मार्गदर्शनही हवं आहे. तर यामुळे एवढी सगळी मंडळी उपस्थित झाली, या सर्वांचंही मी सहकार भारती आणि देवगिरी बँकेच्या वतीने आभार मानतो आणि पुन्हा एकदा निश्चित भेटू. आणि तसंच आजच्या ह्या पीपीटी मध्ये अभयजी माटे सरांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे, सगळ्यांना मिळालाच आहे. तर त्याच्यावर आपण जर आपल्या काही अडचणी असतील तर त्या आपण दिल्या तर निश्चित त्यावरही आपल्याला अभयजी सर मार्गदर्शन करतील. मी पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. छान बोला आणि प्रेझेंटेशन तुमचं मार्गदर्शक होतं आणि शब्दात होतं, अगदी सगळ्यांनाही कळेल असं. अनेक नॉन टेक्निकल चेअरमन किंवा डायरेक्टर असतील तर त्यांनाही निश्चितच लक्षात आलं. त्याच्यामुळे निश्चित सगळ्या बँकांमध्ये उपयोगही होईल आणि गती पण येईल यातून. धन्यवाद. धन्यवाद. मधून मधून गडबड झाली
एकदा आपल्या रेंजचा प्रॉब्लेम झाला होता, पण हा ठीक आहे. टेक्निकल याच्यामध्ये ठीक आहे. केव्हा काय अडचण येईल काही हे नाही करत, प्रिडिक्ट नाही करत. ठीक आहे, चालेल. येस सर, येस सर. थँक्यू सर, धन्यवाद. चला. अच्छा.